अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परम ब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. श्री साई सच्चरित्र मराठी अर्थ अध्याय 51. भक्तत्रय वृत्तकथनम म्हणजेच 3 भक्तांची कथा सांगणे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. भक्तांचा आधार असलेल्या, गीतेचा अर्थ स्पष्ट करून सांगणाऱ्या आणि सर्व उद्दिष्टे साध्य करून देणाऱ्या गुरुश्रेष्ठा साईनाथा, माझ्यावर तू कृपा कर. उकाडा किंवा उष्णता घालवण्यासाठी मलय पर्वतावर चंदन उगवते, अथवा सगळ्या जगातील लोकांना सुख देण्यासाठी ढग पृथ्वीवर पाऊस पाडतात, किंवा देवाची पूजा होण्यासाठी वसंत ऋतूत फुले उगवतात, अथवा श्रोत्यांना समाधान देण्यासाठी दृष्टांतरूपी कथांची मालिका उदयाला येते. असे हे श्री साईंचे चरित्र ऐकल्यावर श्रोते आणि वक्ते दोघेही पवित्र होतील. ते ऐकणाऱ्यांचे कान पवित्र होतील आणि ते गाणाऱ्यांचे तोंड पवित्र होईल. मागील अध्यायातील गीतेतील 4थ्या अध्यायातील तद्विधी प्रणिपातेन या 34व्या श्लोकाचे निरूपण करताना अज्ञान दूर झाले की ज्ञान कसे आपोआप प्रगट होते हे सांगितले. भगवद्गीतेच्या समाप्तीला 18व्या अध्यायाच्या शेवटी 72व्या श्लोकात श्रीकृष्ण भगवानांनी अर्जुनाला येथपर्यंत निरूपण झाले त्यामुळे मोह दूर झाला का हाच स्पष्ट प्रश्न केला. ज्ञान झाले का असे विचारले नव्हते कृष्णाने. मोह दूर झाला का असं विचारलं. तो श्लोक असा की कच्चिदेत श्रुतम पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिद ज्ञान सम्मोह प्रणष्टस्ते धनंजय. याचा अर्थ असा की कृष्ण म्हणतोय 18व्या अध्यायात गीतेत शेवटी की धनंजया, तू हे एकचित्ताने ऐकलेस ना, आणि तुझा अज्ञानरूपी मोह आता अगदी नष्ट झाला ना. तशीच अर्जुनानेही त्याला उत्तर दिले की माझा मोह आता खूप दूर पळून गेला, अशी कबुली अर्जुनाने दिली. ज्ञानाची प्राप्ती झाली असं अर्जुनाने म्हटलं नाही, तर माझ्या मोहाचा नाश झाला असे म्हटले. तो 73वा श्लोक 18व्या अध्यायात गीतेत असा आहे की नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वप्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतः संदेह करिष्ये वचनं तव. म्हणजे अर्जुन म्हणाला की हे अच्युत म्हणजे एखाद्या ठिकाणाहून खाली पाय उतार न होणारा किंवा एखाद्या ठिकाणी अचल असलेला, स्थिर असलेला म्हणजेच ईश्वर, जो परमोच्च स्थितीत, अवस्थेत आणि जागेवर असतो, तो तिथून कधीही खाली पदोन्नती, त्याची उन्नती म्हणजे वर, पण पदावरून पदभ्रष्ट होत नाही असा तो ईश्वर. तर अर्जुन म्हणतोय की हे अच्युता, जे कृष्णाचंच एक नाव आहे, की हे अच्युता, तुझ्या कृपेने माझा मोह नाश पावला, माझ्या कर्तव्याची मला आठवण झाली आणि माझा संशय फिटून मी सावध झालो आहे. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी वागेन, म्हणजे हे युद्ध करेन. असो, मोह म्हणजेच अज्ञान होय. दिसायला मात्र 2 शब्द दिसतात वेगळे, पण अर्थाने ते मुळीच वेगळे नाहीत. हे गीतेचा अर्थ जाणणाऱ्यांना माहीतच आहे. 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला देखील अर्जुनाने श्रीकृष्णाला यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम, म्हणजे तू जे मला काही सांगितलंस त्याने माझा मोह दूर झाला, असंच अर्जुनाने 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितलं होतं कृष्णाला. आता चालू नवीन अध्यायात सुरुवातीला
कैलासवासी काकासाहेब दीक्षितांना बाबांनी शिर्डीला आणून कसे बसवले या आश्चर्यकारक घटनेचे स्पष्टीकरण चर्चा करूया. त्यांचा शिर्डीचा ऋणानुबंध आणि साईंचा दृढ संबंध या घटनेला निमित्त कारण कसा होता हे आता सुरुवातीपासून सगळे ऐका. काकासाहेब दीक्षित त्यांच्या पुष्कळ गोष्टी सर्व लहान मोठ्या लोकांना माहीत आहेत, परंतु प्रथम ते शिर्डीला कसे आले ते सर्वांनाच ठाऊक नाही. पूर्वपुण्याईच्या गोष्टींमुळे परमेश्वराची कृपादृष्टी होते आणि पुढे त्यामुळेच सद्गुरूची भेट होऊन शिष्याला आत्म्याचा अनुभव झाल्याने होणाऱ्या आनंदाची प्राप्ती होते. काकासाहेबांच्या या कथेसह हा अध्याय 3 गोष्टींचे वर्णन करेल आणि त्यातील 3 भक्तांचा पुण्यकारक योग ऐकून श्रोत्यांच्या मनाला संतोष होईल. परमार्थ प्राप्त करण्यासाठी इतर कोटी कोटी उपाय केले तरी सद्गुरूची कृपादृष्टी झाल्या वाचून परमार्थ हाती येत नसतो. याविषयीची गोड कथा ऐकली असता श्रोत्यांची हौस फिटेल आणि त्यांच्या मनात आपले कल्याण साधून घेण्याची आवड उत्पन्न होऊन ती आवड वाढीला लागेल. हा अत्यंत पवित्र अध्याय 51वा गुरुच्या भक्तांचे समाधान करणारा आहे. श्रोत्यांनी आपल्या हितासाठी तो सावधान चित्ताने ऐकावा. कैलासवासी हरी सीताराम दीक्षित जे काकासाहेब या नावाने प्रसिद्ध होते, काकासाहेब दीक्षित, त्यांची साईंचे भक्त प्रेमाने आणि आदराने आठवण काढत असतात. त्यांच्या पूर्वीच्या चरित्राचा म्हणजे त्यांच्या पूर्वार्धाचा आयुष्याचा पूर्वार्ध त्याबद्दलचा वृत्तांत बहुश्रुत आणि रसिक श्रोत्यांना आनंद देणारा आहे. म्हणून ऐकण्याला उत्सुक झालेल्या भाविक भक्तांच्या सुखासाठी तो मी सादर करतो. इसवी सन 1909 पर्यंत ज्यांना पूर्वी साई हे नावसुद्धा माहीत नव्हते तेच पुढे साईंचे परम आणि प्रसिद्ध भक्त झाले. विश्वविद्यालयातील म्हणजे युनिव्हर्सिटीतील शिक्षणानंतर कित्येक वर्ष लोटल्यावर एकदा नानासाहेब चांदोरकर लोणावळ्यास आले. दीक्षित हे त्यांचे जुने स्नेही होते. फार वर्षांनी त्यांच्या भेटी झाल्या नानासाहेब चांदोरकर आणि काकासाहेब दीक्षित यांच्या, आणि त्यांनी एकमेकांशी सुखदुःखांच्या गोष्टी केल्या. इंग्लंडमध्ये असताना लंडन शहरात गाडीत चढताना पाय घसरून दीक्षितांच्या पायाला दुखणे आले होते, जे शेकडो उपाय करूनही थांबले नव्हते. बोलता बोलता सहज त्या दुखण्याची गोष्ट निघाली आणि नानांच्या मनाला त्यासाठी श्री साईबाबांची उपयुक्तता आठवली. नानासाहेब चांदोरकरांना वाटलं की आपण साईंबद्दल यांना सांगावं दीक्षितांना. नानासाहेब चांदोरकर दीक्षितांना म्हणाले की हा पायाचा लंगडेपणा संपूर्ण बरा व्हावा असे तुमच्या मनात आहे का? मग माझ्या गुरुच्या दर्शनाला चला. असो. नंतर नानांनी म्हणजे नानासाहेब चांदोरकरांनी खास आश्चर्याची गोष्ट म्हणून साईबाबांची सगळी माहिती आणि त्या संत शिरोमणीचा म्हणजे साईंचा महिमा आनंदाने काकासाहेब दीक्षितांना सांगितला. ते म्हणाले, माझे माणूस कितीही दूर साता समुद्रापलीकडे का असेना, मी त्याला चिमणीसारखा दोरी बांधून लगेच ओढून आणतो, असे बाबांचे नेहमीचे वचन होते. त्याला आणखी स्पष्ट करण्यासाठी नाना म्हणाले पुढे की आपण बाबांचे नसलो तर त्यांच्याकडून आपल्याला ओढून घेणे होणारच नाही आणि तुम्हाला त्यांचे दर्शनही होणार नाही. बाबांची हीच मोठी खूण आहे. तुम्ही आपणहून तेथे जाणे शक्य नाही शिर्डीला, असं नानासाहेब चांदोरकर दीक्षितांना म्हणाले. असो. असे साईबाबांचे वर्णन ऐकून दीक्षितांच्या मनाला समाधान वाटले आणि ते नानांना म्हणाले की दीक्षित म्हणाले, मी बाबांचे दर्शन घेईन. माझ्या पायाच्या दुखण्याची काय किंमत? सगळा देहच नाश पावणारा असतो. पायाचे दुखणे वाटेल तितका काळ राहू दे की, मला त्याबद्दल काळजी नाही. तुमच्या गुरुच्या दर्शनाला मी जाईन. ते अत्यंत श्रेष्ठ मोक्ष सुख मिळवण्यासाठी जाईन. येथील थोडक्यात सुखाची मला इच्छा नाही. त्याची मी मागणी करणार नाही. ब्रह्मा वेगळे म्हणजे परब्रह्म जाणण्याशिवाय खरे सुख नसते. तेच एक अमौलिक सुख असते. मी तुमच्या गुरुचा सेवक होईन, तो याच अमौलिक सुखासाठी होईन. माझ्या पायाचा लंगडेपणा राहू दे, त्याची मला काही काळजी नाही, परंतु माझ्या लंगड्या मनाला ताळ्यावर आणा म्हणजे जागेवर आणा, हीच माझी प्रार्थना असेल.
साधन करून करून मी फारच थकलो आहे, परंतु माझे मन स्थिर राहत नाही. ताब्यात ठेवू म्हणावे तर नकळत निसटून जाते. मन आवरून कितीही दक्ष असले तरी नजर चुकवून ते मन कुठेही पळून जाते आणि मनाला आश्चर्य वाटते. तरी नाना, तुमच्या गुरुचे मी मनापासून दर्शन घेईन आणि माझ्या मनाचे लंगडेपण घालवा, अशीच मी त्यांना प्रार्थना करेन, असं काकासाहेब दीक्षित नानासाहेब चांदोरकरांना प्रत्युत्तरात म्हणाले. या नाशिवंत शरीराच्या सुखाबद्दल जो उदासीन असतो, म्हणजे त्याला विशेष फरक पडत नाही या शरीराच्या सुखाचा, जे नाश पावणारा आहे तो व्यक्ती, आणि सदा टिकणाऱ्या अत्यंत श्रेष्ठ सुखाची ज्याला हौस असते, अशा त्या भक्ताचा परमार्थ साधून देण्यातच साईबाबांना फार उल्हास वाटतो. धारासभेची निवडणूक, धारासभा त्यावेळेचे कायदे मंडळ आणि किंवा कायदे काउन्सिल, म्हणजे हल्लीची विधानसभा किंवा राज्यसभा ज्याला आपण म्हणतो, तर हे ब्रिटिश काळात धारासभा मराठीत म्हणायचे, म्हणजेच कायद्याची काउन्सिल आणि कायदेमंडळ. त्याच्या निवडणूक हाच विषय सर्वांच्या तोंडी त्या काळी होता आणि जिकडे तिकडे सर्व ठिकाणी अनेक लोक त्या कामात गुंतले होते. काकासाहेब दीक्षितही आपल्यासाठी लोकांची मते आपल्या बाजूने मिळवण्यासाठी मित्रांच्या भेटी घेत असताना अचानकपणे अहमदनगर जिल्ह्यात पोहोचले. काकासाहेब मेरीकर नावाचे तेथील एक सरदार, ज्यांच्याशी दीक्षितांचा फार घरोबा होता, त्यांच्या घरी दीक्षित सुखाने उतरले. त्याचवेळी अहमदनगर येथे भरणाऱ्या घोड्यांच्या प्रदर्शनाच्या कामी नाना प्रकारचे लोक, म्हणजे खूप वेगवेगळ्या कामांमधले लोक निमग्न होते, म्हणजे वेगवेगळ्या कामात गुंतलेले होते घोड्यांच्या प्रदर्शनासाठी, जे अहमदनगरला होतं. कोपरगावचे मामलेदार, जे अहमदनगरमधीलच एक गाव आहे शिर्डीजवळचं, तर कोपरगावचे मामलेदार पदावर असणारे अधिकारी बाळासाहेब मेरीकरही त्याच घोड्यांच्या प्रदर्शनासाठी अहमदनगर शहरात हजर होते. ज्यासाठी दीक्षित आले होते निवडणुकीच्या कामाच्या निमित्ताने, ते सर्व काम आटोपले आणि आता शिर्डीला आपले जाणे कसे घडेल, कारण की शिर्डीला जायचं आहे हे त्यांना माहिती होतं, गुरूंना भेटायला त्या चांदोरकरांच्या साईंना म्हणजे, आणि कोण आपल्याबरोबर येईल याचा ते विचार करू लागले, कारण की ते अजून कधी शिर्डीला गेले नव्हते. काकासाहेब दीक्षित येथील कार्यभाग उरकला, म्हणजे काम संपलं माझं अहमदनगर शहरातलं, आणि मग आता त्यांना शिर्डीची वाट डोळ्यांसमोर दिसू लागली. साईबाबांचा दर्शनयोग घडावा हा एकच ध्यास त्यांना लागला. माझ्याबरोबर कोण येईल, बाबांच्या समोर कोण मला नेईल आणि त्यांच्या पायावर घालील याचीच सारखी काळजी त्यांना लागली. निवडणुकीचे काम संपल्यावर शिर्डीला कसे जावे याची चिंता दीक्षितांना लागून राहिली आणि त्याबद्दल मेरीकरांना ते उत्सुकतेने विनंती करू लागले. काकासाहेब मेरीकर, जे कोपरगावचे होते, आणि त्यांचे चिरंजीव बाळासाहेब हे दोघेही दीक्षितांबरोबर कोणी जावे याची परस्पर चर्चा करू लागले. दोघांपैकी कोणीही एक गेल्यास आणखी कोणा सोबतीची जरुरी नाही, तर दोघांपैकी नक्की कोणी एकाने जावे याचा अगत्याचा विचार चालला. म्हणजे अजून ठरलं नव्हतं त्या दोघांपैकी, दोन मेरीकरांपैकी कोण जाईल, काकासाहेब मेरीकर का त्यांचे चिरंजीव, त्यांचा मुलगा बाळासाहेब. मनुष्याच्या मानवी कल्पना असतात तर ईश्वराची दुसरीच योजना असते. म्हणजे आपण कितीही इमॅजिन केलं, काही प्लॅनिंग केलं, तरी प्रत्यक्षात मात्र ईश्वर नियती दुसरंच काही घडवतं. दीक्षितांच्या शिर्डीला जाण्याबद्दल वेगळीच अनपेक्षित घटना उद्भवली. इकडे दीक्षितांना अशी तळमळ लागली होती की मला शिर्डीला कोण घेऊन जाईल, तर दुसरीकडे आपल्या भक्ताची, म्हणजेच दीक्षितांची प्रबळ इच्छा पाहून साई समर्थ कळवळले कसे, आणि त्यांची चळवळ पहा, म्हणजे त्यांनी काय लीला केली ते पहा. दीक्षित असे काळजीने विचार करत बसले असता अहमदनगरलाच माधवरावच आले, जे श्यामा आहे ते आले, आणि सगळ्या लोकांना आश्चर्य वाटले. माधवरावांना त्यांच्या सासऱ्यांनी अहमदनगरहून तार केली होती की तुमची सासू फार बेजार आहे, म्हणजे आजारी आहे, तरी लगेच सहकुटुंब, म्हणजे बायकोला घेऊन, म्हणजे तुमच्या सासूच्या मुलीला घेऊन, तुमच्या बायकोला घेऊन भेटावयास यावे, अशी तार येताच, तार म्हणजे अर्जंट जे पत्र जायचं त्या काळी, त्याला तातडीची तार असं म्हणायचं. कमी शब्दात अगदी एक
लाईनमध्ये ते तातडीचं पत्र जायचं छोटंसं, त्याला तार म्हणायचे. तर तार येताच म्हणजे शिर्डीमध्ये पोहोचताच माधवरावांकडे नगरहून त्यांनी तयारी केली निघण्याची आणि बाबांची आज्ञा मिळताच ती दोघेही म्हणजे नवरा बायको चिथळी स्टेशनावर गेली, जे शिर्डीचं जवळचं स्टेशन तेव्हा असणार. 3 वाजताची गाडी गाठली रेल्वे आणि ती दोघे अहमदनगरास पोहोचली. टांगा जाऊन घराच्या दाराशी थांबली आणि दोघे खाली उतरू लागली. इतक्यात दैवयोगाने नानासाहेब पानसे आणि आप्पासाहेब गद्रे प्रदर्शनाच्या त्या घोड्यांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने त्या मार्गाने जात होते. अचानकपणे माधवराव टांग्यातून उतरताना त्यांच्या दृष्टीस पडले आणि त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांचा आनंद हृदयात मावेना. ते मनात म्हणाले की पहा, तेथे सुदैवाने माधवराव म्हणजे शिर्डीचे बडवेच आले. बडवा म्हणजे बडवे ते असतात जे एक प्रकारे पुजारी किंवा मंदिरात देवाच्या मूर्तीजवळ मंदिरातलं काही महत्त्वाचं काम पाहणारे जे पदावरचे असतात त्यांना बडवे असं आपल्याकडे म्हटलं जातं बऱ्याच मंदिरांमध्ये. तर तसंच शिर्डीचे बडवे असं म्हणून उल्लेखलेलं आहे त्यांना, माधवरावांना इथे. नानासाहेब पानसे आणि आप्पासाहेब गद्रे हे जे दोघांनी पाहिलं त्यांना गाडीतून उतरताना तेव्हा. तर पुढे काय झालं ते मनात म्हणाले की पहा, तेथे सुदैवाने माधवराव म्हणजे श्यामा म्हणजेच शिर्डीचे बडवेच आले आहेत. आता त्यांच्याहून आणखी चांगले कोणी दीक्षितांना शिर्डीला घेऊन जावे म्हणजे हेच योग्य आहे. यांना जे काकासाहेब दीक्षितांना जे शिर्डीला साईंना भेटायला जायचं होतं, तर ते माधवरावच त्यांच्यासोबत जातील वापस जाताना तर चांगलं राहील असं त्यांनी विचार केला. मग त्या दोघांनी माधवरावांना हाक मारून सांगितले की मिरीकरांच्या इथे काकासाहेब दीक्षित आले आहेत, तुम्ही जाऊन बाबांचे कौतुक पहा, म्हणजे तुम्ही तिथे प्रत्यक्ष जा, त्यांना भेटा आणि मग तुम्हाला कळेल असं माधवरावाला त्यांनी सांगितलं. दीक्षित आमचे अलौकिक जुने स्नेही आहेत, म्हणजे आमचे मित्र आहेत जुने, तुमच्या येण्याने त्यांना फार सुख होईल असं पुढे ते म्हणाले माधवरावांना. अशा प्रकारे माधवरावांना निरोप देऊन पानसे आणि गद्रे यांनी ही गोष्ट दीक्षितांनाही कळवली की माधवराव आलेले आहेत, जे साईबाबांजवळच असतात, त्यांचे परमभक्त आहेत. ही बातमी ऐकून त्यांची काळजी दूर झाली. म्हणजे पानसे आणि गद्रे यांना माधवराव दिसले अहमदनगरमध्ये उतरताना आणि त्यांनाही सांगितलं की तुम्ही मिरीकरांकडे जा नगरमध्ये असताना आणि त्यांना जाऊन भेटा, तिथे दीक्षित आलेले आहेत. आणि इकडे दीक्षितांकडे येऊन त्यांनी सांगितलं की माधवराव आलेले आहेत, तेच तुम्हाला नेतील बुवा. असो, माधवराव श्वशुरगृही म्हणजे त्यांच्या सासरी जे अहमदनगरला आहे तिथे जाऊन पाहतात तो सासूची प्रकृती आता बरी झालेली होती. मग तेथे ते थोडी विश्रांती घेत बसले माधवराव. तेवढ्यात मिरीकरांकडून त्यांना बोलावणे आले, कारण मिरीकरांच्या घरी जे दीक्षित थांबले होते त्यांना पानसे आणि गद्रे यांनी सांगितलं होतं की माधवराव आलेले आहेत बुवा. तर माधवराव कोणाकडे आलेले, तर सासूकडे, त्यांच्या सासू सासऱ्यांकडे आलेले आहेत हे त्यांना कळलं मिरीकरांना. आणि मग मिरीकरांकडून यांना बोलावणं गेलं, निरोप गेला. मग ऊन थोडे खाली आल्यावर म्हणजे थोडेसे असे दिवस मावळायच्या थोड्या आधीच्या वेळी बोलावण्याला मान देऊन माधवराव हे दीक्षितांना भेटण्यासाठी मिरीकरांकडे गेले. त्यांची ती दीक्षितांची पहिलीच भेट होती माधवरावांची. बाळासाहेब मिरीकरांनी त्यांची ओळख करून दिली, इंट्रोडक्शन. मग त्या दोघांचा रात्री 10च्या गाडीने शिर्डीला जाण्याचा पक्का बेत ठरला, कारण की माधवरावांना थांबण्याचं काही कारण नव्हतं, त्यांच्या सासू आजारी होत्या असं कळलं म्हणून ते तातडीने आले. पण आता सासूंची तब्येत बरी आहे सासूबाईंची, म्हणून त्यांना वापस जायला काही हरकत नव्हती आणि रात्री 10ची गाडी होती रेल्वे, म्हणून त्याच गाडीने जाऊ बुवा अहमदनगरहून शिर्डीला असं त्यांनी ठरवलं, प्लॅनिंग केलं. असा बेत ठरल्यावर म्हणजे असा प्लॅन ठरल्यावर आश्चर्याचा प्रकार पहा, म्हणजे पुढे काय आश्चर्य झालं ते ऐका. बाळासाहेब मिरीकरांनी बाबांच्या एका छबीवरील पडदा दूर सारला. एका फोटोवर एक पडदा झाकून ठेवला होता, कपडा झाकून ठेवला होता तिथे त्यांच्या घरी.
तो मिरीकरांनी बाजूला केला. या बाबांच्या छायाचित्राची बाबांचा निस्सीम भक्त मेघा, जो त्यांना पूज्य त्रिनेत्र शंकरच मानत असतो, साईंना शंकर स्वरूपात तो पुजतो असा भक्त मेघा, तो मोठ्या प्रेमाने या फोटोची, या तसबिरीची म्हणजेच या छायाचित्राची प्रेमाने पूजा करत असे. काच फुटली मेघाकडे असलेल्या या फोटोची शिर्डीमध्ये आणि हे निमित्त झाले म्हणून ती दुरुस्त होण्यासाठी आधी शिर्डीहून निघून बाळासाहेब मिरीकरांबरोबर अहमदनगरात आली. आता हीच 100 वर्षांच्याही आधीची 1909च्या आसपासची गोष्ट आहे आणि तेव्हा शिर्डी हे साधं छोटं गाव असणार आणि तिथे काच दुरुस्त करणं वगैरे अशी काही व्यवस्था नक्कीच नसणार आणि त्यासाठीच त्यांनी अहमदनगर या शहरात मेघाने हे त्याच्याकडे असलेली साईंचा जो फोटो आहे, छायाचित्र आहे, ते त्याची काच बदलवून घेण्यासाठी, व्यवस्थित फोटो फ्रेम वगैरे करण्यासाठी पाठवली होती मिरीकरांकडे. मिरीकरांसोबतच ती बाळासाहेब मिरीकरांसोबतच अहमदनगरात ती तसबीर, ते छायाचित्र, फोटो आला होता. तीच ही साईंची तसबीर दुरुस्त होऊन जणू काय दीक्षितांची वाटच पाहत मिरीकरांच्या दिवाणखान्यात म्हणजे हॉलमध्ये कपड्याने झाकून ठेवलेली होती. म्हणजे दीक्षित येईपर्यंत ही फोटो काच दुरुस्त होऊन व्यवस्थित होऊन तयार झालेली होती आणि ती हॉलमध्येच ठेवली गेलेली होती नकळतपणे. म्हणजे तो फोटो शिर्डीला न्यायचाच होता, मेघाचा फोटो होता तो, त्याच्याकडे द्यायचाच होता. पण आता हे दीक्षित येईपर्यंत त्यांना दर्शन देण्यासाठीच जणू काही तो पडद्यात झाकून ठेवलेली त्यावेळेस मिरीकरांनी तो फोटो, तसबीर मोकळी केली. घोड्यांचे प्रदर्शन संपायला आणि बाळासाहेबांना परतायला अजून थोडा अवकाश होता म्हणून ती तसबीर शिर्डीला नेण्याची कामगिरी त्यांनी माधवरावांवर सोपवली. म्हणजे जे मिरीकरांचे चिरंजीव आहेत, तर बाळासाहेब मिरीकर हे घोड्यांच्या प्रदर्शनात गेले होते. त्यांना थोडा उशीर होणार असेल संध्याकाळी आणि तेच सोबत जमलं असतं तर जाणार होते किंवा सेपरेट जाणारच होते त्या फोटो घेऊन जायचा मेघाकडे शिर्डीला त्यानिमित्ताने. पण त्यांना येताना उशीर होणार आहे असं कळल्यामुळे ही कामगिरी, हा फोटो मेघाकडे शिर्डीला नेण्याची कामगिरी बाळासाहेबांच्या वडिलांनी, मिरीकरांनी माधवरावांवरच सोपवली. कारण माधवराव आता असेही जाणारच होते वापस शिर्डीला आणि सोबत दीक्षितांची ओळख झालेलीच आहे, ज्यांना साईंना भेटायचं होतं पहिल्यांदा. तर मग तो फोटोही तुम्ही घेऊन जा असं त्यांनी सांगितलं. पडदा दूर करून ती तसबीर उघडी केली आणि माधवरावांच्या हवाली करून म्हणाले मिरीकर की बाबांच्या सहवासात शिर्डीपर्यंत सुखाने जा. म्हणजे तुमच्यासोबत साईबाबांचा हा फोटोही घेऊन जा, हे साईबाबा तुमच्या प्रवासात सोबत राहतील. तेव्हा ती सर्व मनोहर अंगे असलेली तसबीर, म्हणजे खूप छान असलेला तो फोटो प्रथम दृष्टीस पडल्यावर आनंदित झालेले काकासाहेब नमस्कार करून ती पाहू लागले. काकासाहेब दीक्षितांनी पहिल्यांदाच साईंचा फोटो पाहिला, त्यांनी आतापर्यंत फोटोही नव्हता पाहिला. तर त्यांना कळलं की हेच ते साई आहेत ज्यांना आपण आता भेटायला जातोय आणि म्हणून त्यांना खूप आनंद झाला ते फोटो पाहून. ती विचित्र घटना पाहून तसेच कल्पना नसताना ते रम्य पवित्र साई समर्थांचे छायाचित्र पाहून दीक्षितांचे डोळे थक्क झाले. ज्याचे दर्शन घेण्यासाठी मनात इच्छा धरली होती त्याची ही मूर्तिमंत प्रतिमा वाटेतच, म्हणजे रस्त्यातच, प्रवासातच दृष्टीस पडली म्हणून दीक्षितांना अत्यंत आनंद झाला. तीही शिर्डीहून काकासाहेब मिरीकरांच्या घरी यावी आणि त्याच वेळी दीक्षित त्या ठिकाणी असावेत. हा योग विचित्रच नाही का? दीक्षितांच्या मनात जसा भावार्थ होता तसा पुरवण्यासाठी त्या छबीच्या निमित्ताने, म्हणजे त्या फोटोच्या योगाने साई समर्थच जणू काही मिरीकरांच्या सदनी आले होते, घरी आले होते. लोणावळ्याला नानांची जी भेट झाली, नानासाहेब चांदोरकरांची दीक्षितांना, आणि त्यांच्याबरोबर जे बोलणे झाले तेथे साई सद्गुरूंच्या आकर्षणाचे आणि भेटीचे बीज त्यांच्या मनात रोवले गेले. म्हणजे जाऊ बा आपण शिर्डीला, असा दीक्षितांनी विचार केला होता तेव्हाच लोणावळ्याला असताना. नाहीतर शिर्डीची ही छबी याच वेळी येथे का यावी मिरीकरांकडे, जेव्हा तिथे दीक्षित आहेत शिर्डीला जाण्यासाठी तयार आणि तिथे माधवरावही आले आहेत. इतक्या वेळ या ठिकाणी ही झाकून का राहावी? असो, असे पक्के ठरल्यावर ती छबी बरोबर घेऊन माधवराव आणि दीक्षित आनंदित मनाने शिर्डीच्या दिशेने निघाले. जेवणानंतर त्याच रात्री ते दोघे स्टेशनवर गेले अहमदनगरच्या आणि दुसऱ्या वर्गाचे, म्हणजे सेकंड क्लासचे
भाडे भरून म्हणजे पैसे देऊन तिकीट बरोबर घेतले. 10चा ठोका कानावर पडताच आगगाडीचा आवाज येऊ लागला. आगगाडी स्टेशनात आल्यावर दुसरा वर्ग चिक्कार भरून गेलेला दिसला. म्हणजे खूप गर्दी होती. ती रेल्वे जिकडून आलेली असणार तिकडून फार गर्दी झालेली होती. चढायला गाडीत जागा नव्हती सेकंड क्लासमध्ये. असा प्रसंग पाहून दोघांना मोठी काळजी वाटली की आता वेळही थोडा राहिला आहे, तर काय सोय करावी बरे. या गर्दीपायी आपल्या ठिकाणी परत जावे आणि शिर्डीला उद्या जावे असा त्या दोघांनी निश्चय केला. इतक्यात अचानक गाडीचा गार्ड म्हणजे जो गाडीसोबत असतो गार्ड रेल्वेसोबत, तो दीक्षितांना ओळखीचा दिसला आणि त्याने त्यांची दीक्षित आणि माधवराव यांची पहिल्या वर्गात निश्चिंतपणे बसण्याची व्यवस्था केली, म्हणजे फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये. पुढे रेल्वेत गाडीत बसल्यावर बाबांच्या मनसोक्त गोष्टी चालल्या. माधवराव कथारूपी अमृत सांगू लागले, साईंच्या कथा, आणि दीक्षितांचे मन ते ऐकून आनंदाने ओसंडू लागले. अशा प्रकारे वाटेत अनेक प्रकारच्या सुखाने वेळ चटकन निघून गेली प्रवासाची आणि कोपरगावी गाडी पोहोचून ते दोघे मोठ्या आनंदाने खाली उतरले. इतक्यात त्याचवेळी नानासाहेब चांदोरकरांना स्टेशनवर अचानक पाहून, ज्यांनी साईंबद्दल लोणावळ्यात दीक्षितांना सांगितलं होतं पहिल्यांदा, त्या चांदोरकरांना स्टेशनवर अचानक पाहून दीक्षित आनंदाने भरून गेले आणि मग ते एकमेकांना भेटले. नानासाहेबही साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीला निघालेले होते आणि हे यांना काही माहिती नव्हतं ना दीक्षितांना, आणि दीक्षित येत आहे असंही चांदोरकरांना नानासाहेबांना माहीत नव्हतं. हा असा अनपेक्षित योग पाहून, म्हणजे न ठरवता न एकमेकांना कळता अचानक झालेली घटना पाहून तिघांनाही, म्हणजे माधवराव, नानासाहेब चांदोरकर आणि काकासाहेब दीक्षित तिघांनाही मोठे आश्चर्य वाटले. मग ते तिघे टांगा करून कोपरगावहून बोलत चालत तेथून निघाले आणि वाटेत गोदावरी नदीत स्नान करून शिर्डीला येऊन पोहोचले. अर्थात ती तोपर्यंत सकाळ झालेली असणार किंवा असंच पहाटेची वेळ असणार. पुढे साईबाबांचे दर्शन होताच दीक्षितांचे मन विरघळले शिर्डीत पोहोचल्यावर, आणि डोळे अश्रूंनी भरले आणि आत्म्याची जाणीव झाल्याने होणारे आनंदरूपी पाणी भरपूर वाहून बाहेर पडले. म्हणजे त्यांना खूप रडू आलं, आनंदाश्रू आलं साईंना पाहिल्यावर, दीक्षितांना. मग साईबाबा त्यांना स्पष्ट म्हणाले, साईबाबा म्हणाले की मीही तुझी वाट पाहून श्याम्याला म्हणजे माधवरावाला तुझी भेट घ्यायला थेट अहमदनगरला इथून पाठवलंय. हे ऐकून दीक्षितांचे शरीर रोमहर्षित झाले, म्हणजे गुजबम्स रोमहर्षित झाले. म्हणजे त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि गळा भरून आला. मन सुखाने परिपूर्ण झाले आणि सर्व अंगाला घाम सुटला. शरीराला सूक्ष्म कंप सुटला. चित्तवृत्ती आत्मा आनंदात मग्न झाली आणि डोळे अत्यंत आनंदाने भरून अर्धवट उघडलेले झाले. आज माझी दृष्टी सफल झाली असे म्हणून त्यांनी बाबांच्या चरणी मिठी मारली. काकासाहेब दीक्षित मनाला मोठी धन्यता वाटली आणि त्यांचा आनंद गगनात मावेना. पुढे वर्षानुवर्ष गेली. साई चरणी त्यांची निष्ठा जडली, श्रद्धा जडली. साईंची कृपा प्राप्त केली त्यांनी आणि आपला देह साईंच्या सेवेला लावला. सर्व प्रकारे चांगली सेवा करण्यासाठी दीक्षितांनी दीक्षितवाडाही शिर्डीत बांधला. शिर्डीत वारंवार पुष्कळ वस्तीही केली, म्हणजे खूप वेळा खूप दिवस राहिले सुद्धा, आणि साईंचा महिमा वाढवला. सारांश सांगायचा म्हणजे साईबाबा आपल्या भक्तांचे विसाव्याचे स्थान आहे, म्हणजे आराम करण्याचे निवासस्थान आहे, विश्रांतीचे. त्यांना ते अत्यंत सुख देतात साई. त्यांच्या दर्शनाची जे इच्छा मनात धरतील त्यांची इच्छा ते साई पूर्ण करतात. हे तर आजही बाबांच्या समाधीनंतर 72 वर्षांनंतरही भक्तांना अनुभवायला मिळते आहे. शिर्डीला जाण्यासाठी आणि बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आधी खूप अडचणी येतात, परंतु नंतर बाबांच्या कृपेने त्या अकल्पितपणे अचानकपणे दूर होतात. याबद्दलचे भक्तांचे अनेक अनुभव श्री साईबाबा संस्थानच्या श्री साई लीला मासिकात मॅगझिनमध्ये आपण वाचतच असतो. असो, अध्याय पुढे चालवू. चंद्राला चकोर पक्षी पुष्कळ असतात. म्हणजे चंद्र जरी एक असला तरी चंद्राच्या किरणांवर आपली उपजीविका करणारा असा पक्ष्यांचा एक वर्ग आहे, असा समज आहे लोकांमध्ये. ते पक्षी म्हणजे चकोर पक्षी. तर पुष्कळ असे खूप असे चकोर पक्षी आहेत चंद्रावर जगणारे, चंद्राच्या प्रकाशावर वाढणारे. परंतु चकोर पक्षाला चंद्र एकच असतो.
चंद्राला चकोर पक्षी पुष्कळ असतात, परंतु चकोर पक्षाला चंद्र एकच असतो. त्याचप्रमाणे मातेला मुले जरी पुष्कळ असली तरी त्या सगळ्या मुलांना आई एकच असते. सूर्याला कुमुदिनी असंख्य असतात, परंतु कुमुदिनींना सूर्य एकच असतो. कुमुदिनी म्हणजे पांढरी कमळं की जी सूर्योदयी उमलतात आणि सूर्यास्ताच्या वेळी कोमेजतात. त्याप्रमाणे तुझे भक्त अपार आहेत साई, परंतु त्यांना गुरुश्रेष्ठ पिता असा गुरु तू एकटाच आहेस. मेघा या तुझ्या शिष्याला म्हणजे साईंचा जो शिष्य आहे मेघा, त्या मेघाला आतुरतेने वाट पाहणारे चातक पक्षी कित्येक असतात. अच्छा, मेघाला म्हणजे ढगांना, माफ करा, मेघा शिष्याचा इथे उल्लेख नाही आहे. मेघाला म्हणजे ढगांना आतुरतेने वाट पाहणारे ढग, जे पावसाचे ढग असतात त्यांची त्या ढगाची वाट पाहणारे चातक पक्षी जे त्या पावसावर अवलंबून आहेत, त्या पाणी पिऊन तहान भागवतात चातक पक्षी ढगाची, पावसाची. तर असे पक्षी चातक पुष्कळ आहेत, पण प्रत्येक चातक पक्षाला तो मेघ, तो ढग ज्याच्यावर त्यांची तहान भागणारे तो ढग एकच असतो. तसेच त्या साईचे भक्त अनेक आहेत, पण त्यांचा माता पिता तो एकटा साईच आहे. त्याला म्हणजे साईला जे सद्भावाने म्हणजे चांगल्या विचारांनी सहज शरण जातात, त्यांची लाज राखून मोठ्या आवडीने त्यांची कार्य तो साई सिद्धीला नेतो, म्हणजे पूर्णत्वास नेतो. हे आजसुद्धा प्रत्यक्ष दिसत आहे. या जगात जे जे प्राणी जिवंत आहेत त्यांचा शेवट मरणातच होणार असतो आणि होणारच असतो. परंतु साईबाबांनी दीक्षितांना मी तुला विमानातून घेऊन जाईन असा विश्वास दिला होता. जसे साईबाबांनी वचन दिले होते त्याप्रमाणेच तोंडाने साईंचे गुणगान गात असताना दीक्षितांना चालता बोलता मरण आले. ते मी समक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिले, असं लेखक हेमाडपंत लिहित आहेत. आगगाडीत आम्ही एका बाकावर बसलेलो असताना, म्हणजे रेल्वेमध्ये सीटवर असताना लेखक आणि हे दीक्षित आणि एकमेकांशी साई समर्थांच्या गोष्टीत चूर असताना एका झटक्यात जणू काय ते विमानात चढले आणि दीक्षितांनी पहा एकाएकी मृत्यूची वेळ साधली. माझ्या खांद्यावर मान ठेवून अकल्पितपणे विमान गाठले, पुष्पक विमान, आणि अमर्याद अशा शाश्वत सुखाला ते पावते झाले. त्यांना ते सुख मिळालं. नाही आळा, नाही पीळ, आळोखी पिळोखी काही नाही, हात पाय लांबवले नाही, काही नाही, घरघर नाही, चक्कर नाही, कळ आली नाही, काही नाही. बोलता चालता सर्वांच्या देखत दीक्षितांच्या शरीराची हालचाल बंद पडली. अशा प्रकारे मनुष्यत्वाची भूमिका सोडून दिली आणि आपल्या आत्म्यात आपली प्राणज्योत त्यांनी मिळवली. विमान मार्गे म्हणजे एका झटक्यात स्वस्वरूपी ती स्थिती स्थापली त्यांची आत्म्याची ज्योती त्यांनी, आणि आपली ती आत्मज्योत ब्रह्मज्योतीत त्यांनी विलीन केली. मरणसमयी दीक्षितांचे साईचरणी ध्यान लागलेले असल्याने त्यांचा देहाभिमान पूर्णपणे गळला होता. वृत्ती समाधान पावली होती आणि म्हणून त्यांचा देह पूर्णपणे कृष्णार्पण झाला होता. शके 1848 म्हणजेच ज्येष्ठ वद्य एकादशीच्या दिवशी, अर्थात 5 जुलै 1926, म्हणजे साई समर्थांनी समाधी घेतली 1918 मध्ये. त्यानंतर 8 वर्षांनी 1926 मधल्या 5 जुलैला या दिवशी ज्येष्ठ वद्य एकादशीच्या दिवशी कर्मभूमीचा म्हणजे या पृथ्वीचा त्याग करून दीक्षित ब्रह्मपदाला पावले, म्हणजे तेव्हा ते वारले. दीक्षितांचे हे देहावसान म्हणा की त्यांना विमान आले घ्यायला म्हणा, परंतु ते साईचरणी विलीन झाले, ही गोष्ट कोणालाही मान्य होईल. याबद्दल एक महत्त्वाची नोंद की काकासाहेब दीक्षितांना साईबाबा विमानातून घेऊन गेले या घटनेबद्दल अविश्वास दाखवण्याचे काहीच कारण नाही. अशी घटना आपल्याकडे पूर्वी संत तुकारामांच्या बाबतीत प्रत्यक्ष घडलेली प्रसिद्धच आहे. दीक्षितांचे एकादशीच्या दिवशी आगगाडीच्या म्हणजे रेल्वेच्या डब्यात असताना बाबांच्या गोष्टी करता करता एकाएकी झालेले मरण म्हणजे जणू काय त्यांच्यासाठी बाबांचे विमानच आले होते. त्याबद्दलचे विस्तारपूर्वक सुंदर विवेचन परमपूज्य कैलासवासी नरसिंह स्वामीजी यांनी आपल्या लाईफ ऑफ साईबाबा या इंग्रजी ग्रंथाच्या दुसऱ्या भागात पार्ट 2 मध्ये काकाज डेथ अँड सद्गती या टायटलने, या शीर्षकाखाली लिहिलेले आहे. त्याचे मराठीतील रूपांतर वाचकांना आवडेल आणि उद्बोधक वाटेल. त्या इंग्लिश ग्रंथातलं लाईफ ऑफ साईबाबामधला
तो जो धडा आहे काकाज डेथ अँड सद्गती, त्यात हीच गोष्ट सांगितलेली आहे की काकासाहेब दीक्षितांना मरण कसं आलं आणि सद्गती कशी मिळाली, हे विवेचन केलेलं आहे. तर नरसिंह स्वामीजी यांनी ते केलेलं आहे इंग्लिश ग्रंथामध्ये. तर तीच घटना आता परत एकदा त्यांच्या अनुभवातून त्यांच्या शब्दांमध्ये ऐका, म्हणजे तुम्हाला आवडेल. हा ग्रंथाचा या अध्यायाचा भाग नाही आहे, फक्त माहितीसाठी इथे दिलेला आहे. भक्तांच्या जीवनाला योग्य गती देताना भक्तांच्या त्याबद्दलच्या भावनांचा, विशेष करून जर त्या शास्त्राला व समाजरूढीला परंपरेला धरून असल्या तर त्याचा विचार भक्तांच्या समाधानासाठी साईबाबा साहजिकच करत असतात. एकादशीच्या दिवशी मरण आले म्हणजे मनुष्य स्वर्गात जातो असा सार्वत्रिक समज आहे. काकासाहेबांची ही तशी श्रद्धा होती. श्री साई सच्चरित्रासाठी लिहिलेल्या उपोद्घातात काकासाहेब दीक्षितांनी स्वतः तसा उल्लेखही केलेला आहे. म्हणजे ग्रंथाच्या सुरुवातीला पहिल्या अध्यायाच्या आधी जो उपोद्घात लिहिलेला आहे त्यातून काशीराम शिंपी आणि म्हाळसापती यांना एकादशीच्या दिवशी मरण आलेले काकासाहेब दीक्षितांनी स्वतः पाहिले होते. तेव्हा स्वतःलाही बाबांनी तसेच एकादशीच्या दिवशी मरण द्यावे अशी काकांची स्वतःच्या मरणाची इच्छा तिथी असणार असो. मृत्यूच्या आदल्या दिवशी म्हणजे 4 जुलै 1926 रोजी रात्री काकांच्या नित्यनेमाच्या एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणातील वाचनात सुंदरकांड यातील 21व्या अध्यायातील गजेंद्र मोक्षाची कथा वाचण्यात आली होती. काकासाहेबांनी रोज भावार्थ रामायण वाचत होते, ते जे मराठीत लिहिलेलं होतं ओवीबद्ध संत, पैठणचे संत एकनाथ महाराज यांनी. तर त्याच्यात सुंदरकांड या विभागातलं 21व्या अध्यायात गजेंद्र मोक्षाची कथा त्यांनी वाचलेली होती. गजेंद्र मोक्ष, एक दिवस त्यांना मृत्यू यायच्या एक दिवस आधी, एक रात्री आधी. नंतर झोपल्यावर त्यांना काकासाहेबांना स्वप्न पडलं होतं की ज्यात त्यांनी अण्णासाहेब दाभोळकरांना साईबाबांना घट्ट मिठी मारताना पाहिलं होतं. अण्णासाहेब दाभोळकर म्हणजे हेच हेमाडपंत लेखक. म्हणजे काकासाहेब दीक्षितांनी त्यांच्या मरणाच्या आदल्या रात्री सुंदरकांडातला गजेंद्र मोक्ष ही कथा नकळत वाचली. त्यांचा नियमित पाठ चालू होता तेव्हा ती गजेंद्र मोक्षाचीच कथा आली आणि त्यांची स्वतःची इच्छा होती की आपल्याला एकादशीच्याच दिवशी मरण यावं आणि दुसऱ्या दिवशी एकादशी होती. आणि स्वप्नात पहाटे ज्या दिवशी त्यांचा मृत्यू होणार आहे असा त्या शुभ दिवशी, त्यांच्या ईशपदी लीन होण्याच्या दिवशी काकासाहेब दीक्षितांना स्वप्नात काय दृष्टांत पडला पहा. त्यांनी अण्णासाहेब दाभोळकरांना म्हणजे या लेखकाला हेमाडपंताला साईबाबांना घट्ट मिठी मारताना पाहिले. म्हणजे साईबाबा आणि अण्णासाहेब दाभोळकर म्हणजेच हेमाडपंत हे दोघं मिठी मारतायत बा, साईबाबा आणि हेमाडपंत, असं काकासाहेब दीक्षितांनी स्वतःच्या स्वप्नात पाहिलं. आणि हे स्वप्न त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी सकाळी पाहिलं तेव्हा अण्णासाहेबांना आणि माधवराव देशपांड्यांना आणि इतर भक्तांनाही सांगितलं होतं. आणि दुसरे म्हणजे मृत्यूच्या दिवशीच्या सकाळच्या एकनाथी भागवताच्या पारायणातही त्यांनी 15व्या अध्यायातील अष्टसिद्धीतील परकाया प्रवेश म्हणजे दुसऱ्या शरीरात आत्म्याचा प्रवेश याचा श्लोक आणि त्यावरचे एकनाथ महाराजांचे सुंदर विवेचन मोठ्या प्रेमाने वाचले होते. जेव्हा ते जाणार होते त्याच दिवशी एकनाथी भागवतामधले परकाया प्रवेश हा भाग त्यांनी वाचला होता. जणू काही त्याच दिवशी थोड्याच वेळात हा देह सोडून दुसऱ्या आणखी उत्तम देहात प्रवेश कसा करायचा याची या निमित्ताने बाबांनी काकांना शिकवणच करून दिली होती. असो, 5 जुलै 1926 रोजी एकादशीच्या दिवशी काकासाहेब विले पार्लेहून मुंबईला डॉक्टर देशमुखांच्या दवाखान्यात आजारी असलेला आपला मुलगा रामकृष्ण उर्फ बाबू, ज्याच्या नागपूर येथे होणाऱ्या मुंजीचा उल्लेख अध्याय 46मध्ये ओवी 25मध्ये आलेला आहे, आपण ऐकलेला आहे 46व्या अध्याय. तर याच काकासाहेबांच्या मुलाची ती मुंज होती. आणि हे त्याच दिवशी 5 जुलै 1926 तेव्हा एकादशीच्या त्या दिवशी विले पार्लेहून मुंबईला म्हणजे मुंबईच्या मुख्य ठिकाणी डॉक्टर देशमुखांच्या दवाखान्यात
जो त्यांचा मुलगा आजारी होता रामकृष्ण, त्याला भेटायला निघाले होते रेल्वेने. आणि बरोबर त्यांच्या होते अण्णासाहेब दाभोळकर, म्हणजे या ग्रंथाचे लेखक हेमाडपंत, ज्यांना साईंनी हेमाडपंत हे नाव दिलं होतं. आणि त्यांचं खरं नाव होतं अण्णासाहेब दाभोळकर. तर अण्णासाहेब दाभोळकरही आपल्या घरी वांद्र्याला परतण्यासाठी तेव्हाच निघाले होते. आणि वांद्र्याला म्हणजे बांद्रा. आणि त्याआधी काकासाहेबांबरोबर त्यांच्या बंगल्यावर अण्णासाहेबांनी भजन करण्यात आणि पोथी ऐकण्यात काही वेळ त्या 5 जुलैला एकादशीच्या दिवशी घालवला होता. आणि ते दोघे म्हणजे काकासाहेब दीक्षित आणि या ग्रंथाचे लेखक अण्णासाहेब दाभोळकर उर्फ हेमाडपंत, हे दोघे आणि रघुनाथ तेंडुलकर असे तिघे, रघुनाथ तेंडुलकर हे तिसरे, असे तिघे स्टेशनवर आले. तेव्हा गाडीची ठरलेली वेळ निघून गेली होती. परंतु प्लॅटफॉर्मवर पोहोचल्यावर त्यांना दिसले की गाडी अजून आलेली नव्हती. म्हणून मग त्यांना ती लगेच पकडता आली. म्हणजे त्यांची गाडीची वेळ निघून गेली, पण गाडी लेट झाली होती, ज्या गाडीने त्यांना बांद्र्याला जायचे होते. विलेपार्लेहून मुंबईला जायचे होते, माफ करा, मुंबईला जायचं होतं, म्हणजे CSTकडे. आणि परंतु प्लॅटफॉर्मवर पोहोचल्यावर ती गाडी अजून आलेली नव्हती असं त्यांना कळल्यामुळे ती गाडी उशिरा आली. आणि म्हणून ती गाडी आल्यावर, ती रेल्वे आल्यावर ती लगेच पकडता आली सगळ्यांना. आणि ते तिघंही सर्वजण गाडीत शिरले. आणि काकासाहेबांच्या तोंडून शब्द बाहेर पडले की अण्णासाहेब, पहा साईबाबा किती दयाळू आहेत. त्यांनी गाडी आपल्याला एका क्षणात मिळवून दिली. आपल्याला एक क्षणही वाट पाहावी लागली नाही. नंतर खिशातून रेल्वेचे वेळापत्रक काढून काकासाहेब दीक्षित म्हणाले की बाबांनी गाडीला उशिरा यायला लावले म्हणून ती आपल्याला पकडता आली. नाहीतर हताश होऊन, निराश होऊन आपल्याला पारल्यातच वाट पाहत तात्काळात बसावे लागले असते पुढच्या गाडीसाठी. खरोखर साईबाबांची ही कृपाच म्हणायची. अशा प्रकारे अण्णासाहेब समोर बसलेले असताना, म्हणजे लेखक हेमाडपंत त्यांच्यासोबत समोर बसलेले असताना, काकासाहेबांना साईबाबांच्या प्रेमळ कृपेची आठवण झाली आणि लगेच ते झोपी गेल्यासारखे दिसले. त्यांचं ध्यान लागलं चिंतनात असताना, गप्पांमध्ये असताना, साईंच्या गप्पा चालू असताना, आणि त्यांना जणू काही झोप लागली, अशी डुलकी आली, झोप आली. दाभोळकर जे लेखक आहेत हेमाडपंत, अण्णासाहेब दाभोळकर, त्यांना वाटलं की त्यांना झोप आली असेल, म्हणून उठून ते त्यांच्या जवळ गेले. ते समोर होते, ते त्यांच्या बाजूला गेले आणि त्यांचे डोके धरून त्यांना विचारू लागले, अहो तुम्हाला झोप आली आहे का? पण काही उत्तर आले नाही. दाभोळकरांना भीती वाटली की काकासाहेब बेशुद्ध झाले असतील, म्हणून त्यांनी त्यांना खाली झोपवलं, रेल्वेमध्ये खाली झोपवलं. आणि तेव्हा काकासाहेबांची गंभीर अवस्था त्यांच्या लक्षात आली. गाडी भरधाव स्टेशनामागून स्टेशनं घेत होती, कारण की थोड्या थोड्या अंतरावर स्टेशन येत होते मुंबईच्या एरियामध्ये असल्यामुळे. अर्थात लोकल किंवा तत्सम गाडी, तेव्हा लोकल नसेल पण तत्सम गाडी रेल्वेत होती. आणि अण्णासाहेबांनी तेंडुलकरांना गार्डला कळवण्यास सांगितलं, म्हणजे तो काकासाहेबांचा देह, जर ते वारले असतील तर, डब्यातून खाली उतरवण्याची व्यवस्था करतील. परंतु गर्दी फार असल्याने गाडीमध्ये आणि पाऊसही बाहेर जोरात पडत असल्याने वांद्रे स्टेशनवर त्यांना तसं करता आलं नाही, थांबवता आली नाही गाडी. शेवटी माहीम स्टेशनवर ते उतरले आणि गार्डला त्यांनी निरोप दिला. गार्डने फोन करून परळ स्टेशनवर, लोअर परळ वगैरे जो एरिया आहे त्याचे नाव आपण ऐकले, मुंबईतले स्टेशन, त्या स्टेशनवर रुग्णशय्येची म्हणजेच ॲम्ब्युलन्सची व्यवस्था डॉक्टरांनी सोय केली, बेडची व्यवस्था केली हॉस्पिटलमध्ये. आणि तेथे काकासाहेबांचा देह गाडीतून खाली उतरवला. डॉक्टरांनी तपासून प्राण गेल्याचे निदान सांगितले, म्हणजे काकासाहेब दीक्षित वारले आहेत. एकाएकी मरण आल्याने पंचनामा वगैरेचा प्रश्न उद्भवला असता, परंतु सुदैवाने डॉक्टरांकडून मृत्यू दाखला म्हणजे डेथ सर्टिफिकेट चटकन मिळाला, मृत्यूचा दाखला. आणि कारण ज्या डॉक्टरांनी तपासलं तिथे त्यांनी लगेच डेथ सर्टिफिकेटही दिलं. आणि देह अण्णासाहेबांच्या ताब्यात दिला गेला, म्हणजे लेखकाच्या ताब्यात डॉक्टरांकडून मिळाला ती डेड बॉडी. अशा ही गोष्ट सांगितली आहे त्या इंग्लिश ग्रंथात, जी आपण मागच्या पानावर सुरू केली होती. हा मूळ ग्रंथाचा, साई सच्चरित्राच्या ग्रंथाचा हा भाग नाही आहे, पण हीच गोष्ट आली आहे मागच्या पॅरेग्राफमध्ये, मागच्या पानावर, ओवी क्रमांक 98 ते 110 मध्ये ती आलेली आहे की काकासाहेब दीक्षितांचा कसं शेवट झाला. आणि तीच जरा विस्तृत डिटेलमध्ये लाईफ ऑफ साईबाबा या पुस्तकात
कैलासवासी नरसिंह स्वामीजी यांनी लिहिलेली आहे इंग्लिशमध्ये, काकाज डेथ अँड सद्गती या धड्यामध्ये, आणि ती आता आपण ऐकली. म्हणजे त्या पुस्तकातली कथा थोडीशी इथे आलेली आहे. आता आपला या अध्यायाला, या ग्रंथाच्या या 51व्या अध्यायाला पुढे चालू. अध्याय पुन्हा सुरू होतोय उर्वरित. अशा उपकारातून मुक्त व्हावे अशी ज्याची भावना असेल तो अभक्त समजावा, कारण जगात दिसणारी वस्तू देण्याने उपकाराची फेड स्वप्नातही होत नसते, हे लक्षात ठेवा. आपण थोडं मागूनही वाचू शकतो हा पॉईंट समजण्यासाठी. जेव्हा हा अध्यायाचा ओवी आलेली होती शेवटच्या काही ओव्यांमध्ये, तिथे असं होतं की या पानावर, म्हणजे हा इंग्लिशचं सुरू व्हायच्या आधी, इंग्लिश लाईफ ऑफ साईबाबा हे ज्या पुस्तकात जो संदर्भ कथा आलेली आहे दीक्षितांच्या मृत्यूची, ती कथा या अध्यायात जिथे संपत आली होती तो पॉईंट तिथून पुढे आपण पुन्हा चालू करू. की या अध्यायातलाच तो भाग आहे. शके 1848 ज्येष्ठ वद्य एकादशीच्या म्हणजेच 5 जुलै 1926 रोजी, त्या दिवशी कर्मभूमीचा म्हणजे पृथ्वीचा त्याग करून दीक्षित काकासाहेब दीक्षित ब्रह्मपदाला पावले. दीक्षितांचे हे देहावसान म्हणा की त्यांना विमान आले म्हणा, परंतु ते साईचरणी विलीन झाले ही गोष्ट कोणालाही मान्य होईल. अशा उपकारातून, आता इथून पुढे अध्याय इथून चालू आहे. मध्ये हे ब्रॅकेटमध्ये असलेलं कंसातला भाग आला होता पूर्ण पानभर, जो दुसऱ्या पुस्तकातला होता, दुसऱ्या ग्रंथातून घेतला होता. अशा उपकारातून मुक्त व्हावे अशी ज्याची भावना असेल तो अभक्त समजावा, कारण जगात दिसणारी वस्तू देण्याने उपकाराची फेड स्वप्नातही होत नसते, हे लक्षात ठेवा. चिंतामणी देऊ पाहाल तर नित्याची चिंता वाढवाल, असे करून अचिंत्य वस्तू देणाऱ्याच्या उपकाराची फेड करता येईल असे समजणे म्हणजे पोरकटपणा होय. बरे, गुरुला कल्पतरू अर्पण करू जाल, म्हणजे गुरुला कल्पतरू द्याल तुम्ही, तर तो गुरु स्वतःच निर्विकल्प म्हणजे कल्पनेच्या पलीकडचा आहे, त्याला काही कल्पना शिवत नाहीत, तर तो निर्विकल्प वस्तू देण्यात कुशल असतो. तो स्वतः भक्तांना निर्विकल्प वस्तू देतो. मग त्यामुळे ऋणमुक्त होता येईल का? म्हणजे गुरुच्या ऋणातून, कर्जातून, कृपेतून मुक्त होता येईल का? नाही. असो, आता या सर्वांपेक्षा गुरुला परीस देऊ पाहाल, म्हणजे पारसमणी. तर परीस लोखंडाचे सरस सोने करेल, परंतु गुरु ब्रह्मरस पाजेल. म्हणजे परीस देऊनही गुरुला काही फायदा होणार नाही, गुरु त्यापेक्षाही मोठा आहे, कल्पतरू आणि चिंतामणीच्या दगडापेक्षाही मोठा आहे, असं इथे सांगितलं जातं आहे. गुरुला कामधेनू अर्पण कराल, जी गाय इच्छा पूर्ण करते अशी स्वर्गातली गाय, आणि गुरुने केलेल्या उपकारातून मुक्त झालेले स्वतःला मानाल, तर तुम्ही अत्यंत कष्ट वाढवाल. कसलीही अपेक्षा न ठेवणारा गुरु स्वतः कसलेही कष्ट आणि त्रास नसलेली गोष्ट देत असतो. अखिल विश्वातील म्हणजे सगळ्या जगातली संपत्ती, प्रॉपर्टी देऊन जे गुरुचे उपकार फेडू इच्छितात, मायेने रचलेली खोटी वस्तू मायेने न रचलेली खरी वस्तू देणाऱ्याला ती देतात. म्हणजे गुरु जो खरी वस्तू देतो, जी मायेने नाही आहे रचलेली, असं परब्रह्म, असं ब्रह्मज्ञान देतो, अशी मुक्ती देतो, अशा त्या गुरुला, खरी वस्तू देणाऱ्या गुरुला आपण मायेने रचलेली म्हणजे या संसारात बनलेली खोटी वस्तू देऊ, म्हणून ते काय उपकारातून मोकळे होऊ का आपण? नाही. देह गुरुवरून ओवाळून टाकावा, म्हणजे आपला देहच आपण गुरुला समर्पण करावा, तर तो देहसुद्धा केवळ नाश पावणारा आहे, म्हणजे थोड्या वेळासाठीच तो देह आहे. सद्गुरू सत्य वस्तूचा दाता असतो. सद्गुरू स्वतः इतरांना सत्य अशी वस्तू देतो. त्याला खोटी वस्तू अर्पण करून, खोटी वस्तू म्हणजे जी थोडाच काळ टिकते, जिला जन्म आहे आणि मरण आहे, किंवा अवस्था बदल होतात तिच्यात, जी टिकत नाही, अशी क्षणभंगूर वस्तू, खोटी वस्तू अर्पण करून ती वस्तू देणारा उपकाराची फेड करू शकेल का? ही गोष्ट कधीच शक्य नाही. म्हणून अनन्य श्रद्धेने दंडवत लोटांगण नमस्कार घालून, उपकाराची आठवण करून, सद्गुरूच्या पायी मस्तक ठेवून त्या सद्गुरूला आपण नमस्कार करावा. गुरुच्या उपकाराची सतत आठवण ठेवणे हेच शिष्याचे म्हणजे स्टुडंटचे, विद्यार्थ्याचे भूषण आहे, म्हणजे त्याच्यासाठी योग्य आणि आदर्श आचरण आहे. त्यातून जे मुक्त होऊ पाहतात, म्हणजे गुरूंना उपकार जे गुरूंनी केले आहेत, जी कृपा गुरुने केली आहे,
त्यातून मुक्त व्हायचं, बाबा गुरुचं परतफेड करायची असा व्यवहार करायला पाहतात किंवा किंमत मोजायला लागतात गुरुच्या उपकारांची, त्यातून जे मुक्त होऊ पाहतात ते लोक आत्मसुख गमावून बसतात, हरवून बसतात. इतकी कथा ऐकून श्रोत्यांची तहान वाढली आणि त्यांची उत्सुकता पाहून आणखी एक लहानशी गोष्ट मी सांगतो. संसारी जनांप्रमाणे संतही आपले बंधुप्रेम व्यक्त करत असतात किंवा लोकसंग्रह करण्यात अतिदक्ष आहोत याचे रहस्य जाणवत असतात, किंवा साई स्वतःच आपल्या भक्तांचे कल्याण करण्याकरता त्या भूमिकेचे खुद्द जातीने म्हणजे स्वतः उपस्थित राहून रूप धारण करून परमार्थाचे शिक्षण देत असतात. या संबंधीची संक्षिप्त कथा, छोटीशी गोष्ट श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावी, म्हणजे संतांना काही न सांगता सवरता दुसऱ्या संताची योजना कशी समजते ते कळेल. एकदा गोदावरी नदीच्या काठी प्रसिद्ध राजमहेंद्र नावाच्या शहरी सरस्वती पद धारण करणारे श्री वासुदेवानंद स्वामी, म्हणजे वासुदेवानंद स्वामी सरस्वती असणारे, यांची स्वारी आली त्या राजमहेंद्र नावाच्या शहरामध्ये. हे थोर दत्तभक्त आहेत. टेंबे स्वामी म्हणूनही यांना ओळखलं जातं. यांचा जन्म 1855 माणगाव, सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला आणि समाधी 1914 गुजरातमध्ये नर्मदेच्या काठावर गरुडेश्वर इथे झाली. हेच ते टेंबे स्वामी दत्तभक्त, जे वासुदेवानंद स्वामी सरस्वती असं, सरस्वती हे त्यांचं नाव नव्हतं, त्यांचं पद होतं त्यांना दिलं गेलेलं. तर असे ते होते आणि ते महान आणि थोर अंतर्ज्ञानी होते. म्हणजे त्यांना मनातच समजून जायचं कोणाच्या मनात काय चालू आहे, जगात कुठे काय चालू आहे, काय होणार आहे, काय झालं आहे, असं ज्ञानी होते ते. कर्ममार्गाचे कट्टे अभिमानी होते. त्यांची कीर्तिरूपी गंगा, म्हणजे ते फेमस झाले होते, अर्थात कीर्तिरूपी गंगा पृथ्वीच्या पाठीवर गरजून राहिली होती. म्हणजे ते लोकांमध्ये माहीत होते सगळ्यांना की कोण आहेत बुवा हे टेंबे स्वामी. कर्णोपकरणी गोष्ट ऐकून, म्हणजे एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत गोष्टी पोहोचत गेल्या या टेंबे स्वामींच्या, म्हणजेच वासुदेवानंद स्वामी सरस्वती यांच्या. आणि नांदेड शहराच्या पुंडलिकराव वगैरे भाविक मंडळींनी त्यांचे दर्शन घेण्याचा प्लॅन केला, बेत पक्का केला की आपण हे दत्तभक्त जे आहेत टेंबे स्वामी, वासुदेवानंद स्वामी सरस्वती यांची भेट घेऊ. असं पुंडलिकराव वगैरे जे भाविक भक्त आहेत नांदेडमधले त्यांनी ठरवलं. असो, पुढे ही मंडळी निघाली, पुंडलिकराव वगैरे नांदेडहून. राजमहेंद्र शहरी येऊन पोहोचले. कदाचित हा गोदावरी दक्षिणेकडे वाहते, तेलंगणा आंध्रकडे, तर तिकडे कुठे असणार हे शहर किंवा त्याकडे असणार, मला आत्ता हे याबद्दल काही माहिती नाही. पण राजमहेंद्र शहरी ते येऊन पोहोचलेत आणि प्रातःकाळी गोदावरीच्या काठी स्वामींच्या दर्शनाला जाण्यासाठी तयार झाले. पहाटेची वेळ होती. समस्त नांदेडकर मंडळी तोंडाने स्तोत्रपाठ म्हणत गंगेकडे, म्हणजेच त्या गोदावरीकडे निघाली जिकडे स्वामी होते ते. स्वामींना तेथेच उभे असलेले पाहून मंडळींनी त्यांना सद्भावाने साष्टांग नमस्कार केला. सहज कुशल प्रश्न चालले असताना शिर्डीची गोष्ट तिथे निघाली. साईबाबांचे नाव कानी पडताच स्वामींनी, ते जे टेंबे स्वामी आहेत वासुदेवानंद सरस्वती स्वामी, त्यांनी साईंचं नाव नांदेडच्या भक्तांकडून त्यांना कळलं. नांदेडचे जे आले होते पुंडलिकराव वगैरे, त्यांच्याकडून साईंचा उल्लेख झाला. त्यामुळे साईबाबांचे नाव कानी पडताच त्या स्वामींनी, वासुदेवानंद स्वामी सरस्वती यांनी हात जोडून नमस्कार केला आणि ते म्हणाले, वासुदेवानंद सरस्वती स्वामी म्हणाले त्या लोकांना, आमचे ते निष्काम बंधू आहेत. म्हणजे साईबाबा हे आमचे भाऊ आहेत. निष्काम म्हणजे ज्यांच्या मनात काही कामना नाही. आम्हाला त्यांच्याविषयी मोठे प्रेम आहे, असं ते म्हणाले. नंतर तेथील एक श्रीफळ घेऊन, श्रीफळ म्हणजे नारळ घेऊन प्रसाद म्हणून पुंडलिकरावांना देऊन ते म्हणाले, वासुदेवानंद स्वामी सरस्वती हे स्वतः यांनी एक श्रीफळ दिलं पुंडलिकरावांना, त्या भक्ताला, आणि ते म्हणाले की तुम्ही शिर्डीला जाल तेव्हा आमच्या बंधूच्या चरणकमलांना वंदन करून, म्हणजे साईबाबांना नमस्कार करून हे श्रीफळ त्यांना अर्पण करा, त्यांना द्या. त्यांना आमचा नमस्कार सांगा आणि म्हणा की या दीनावर, गरिबावर कृपा असू द्या. त्याचा विसर पडू देऊ नका
आणि त्याच्यावर प्रेम सतत वाढू द्या. तुम्ही पुन्हा शिर्डी गावाला जाल तेव्हा आठवण ठेवून माझ्या बंधूला हे आदरपूर्वक श्रीफळ अर्पण करा. आम्ही स्वामींनी कोणाला नमस्कार करू नये असे आम्हाला बंधन असले तरी त्या नियमाचे वेळ प्रसंगी उल्लंघन करणे म्हणजे तो नियम मोडणे की आम्ही कोणाला नमस्कार करतोय हा नियम मोडणे कल्याणकारक असते कधीकधी. म्हणून साईंचे दर्शन घेताना ही गोष्ट विसरू नका आणि स्मरणपूर्वक हे श्रीफळ साईचरणी माझ्यातर्फे अर्पण करा. असं श्री वासुदेवानंद स्वामी टेंबे स्वामी यांनी सांगितलं. आता यात जरी ते स्वतःला म्हणाले आहेत की साई जे आमचे बंधू आहेत त्यांना आमचा नमस्कार सांगा आणि दिनावर कृपा असू द्या वगैरे, पण हे तर त्यांची नम्रता आहे. प्रत्येक संत प्रत्येक महात्मा हा योग्यतेचा असतो, याच्यात काही कमी जास्त उंच नीच असं काही नसतं, हे माझं मत आहे वाचक म्हणून. आणि म्हणून इथे कोणी गैरअर्थ काढू नये. इथे वाचताना किंवा इथे लेखकाने जरी असा उल्लेख लिहिलेला आहे तर हे त्यांचे स्वतःचे शब्द आहेत, वासुदेवानंद स्वामी सरस्वती यांचे. तर ते नम्रतेने म्हणाले आहेत त्यांच्या बंधूंना, त्यामुळे म्हणजे साईंना की या दिनावर कृपा असू द्या. म्हणजे ते त्या लेव्हलचे आहेत गुरु, ते बोलू शकतात स्वतःबद्दल, स्वतः कमतरता घेऊन मान देण्यासाठी, प्रेम दर्शवण्यासाठी स्वतःच्या संत बंधूबद्दल ते बोलू शकतात. त्याबद्दल आपण तर्क करणं चुकीचं आहे, एवढंच मी इथे सांगतोय ऐकणाऱ्यांना. ग्रंथ पुढे चालवूया. आता हा सगळा असे स्वामींचे सगळे म्हणणे ऐकून पुंडलिकरावांनी त्यांचे पाय धरले आणि म्हणाले की स्वामींची जशी आज्ञा तशी मी ती आचरणात आणीन. स्वामींची आज्ञा शिरसामान्य करण्यात म्हणजे पूर्ण करण्यात मी स्वतःला धन्य मानतो. असं पुंडलिकराव नमस्कार करून वासुदेवानंद सरस्वती स्वामी टेंबे स्वामी यांना म्हणाले. आणि अशा प्रकारे स्वामींना अनन्यपणे शरण जाऊन पुंडलिकराव तेथून ते श्रीफळ आणि आशीर्वाद घेऊन परत नांदेडला आले त्यांच्या घरी. स्वामी जे साईबाबांना बंधू म्हणत होते ते काय अगदी व्यर्थ होते का? यावत जीवम अग्निहोत्रम जुहुयात, म्हणजे जिवंत असेपर्यंत अग्निहोत्र म्हणजे सकाळ संध्याकाळ अग्नीत आहुती देऊन तो सतत राखण्याचे, पेटता ठेवण्याचे व्रत करत असावे, या वेदवचनाला अनुसरूनच बाबा वागत असत. साईबाबा लोक ज्याला धुनी असं म्हणत असत ती बाबांच्या समोर नित्य रात्रंदिवस पेटलेली असे, तेच अग्निहोत्र आहे. बाबांचे हे व्रतच होते. चित्तशुद्धी होत असल्याने सर्वमान्य अग्निहोत्रादी कर्मासारखी परमात्मप्राप्तीची साधने लोकसंग्रहाकरता म्हणजे लोकांना योग्य मार्गदर्शन दाखवण्यासाठी, कसं आचरण असावं गृहस्थाचं भक्ताचं हे दाखवण्यासाठी स्वतः साई तसं वागत होते. बाबा ते आचरण धारण करत होते. श्री वासुदेवानंद सरस्वती ही जसे यती होते, यती म्हणजे संन्यासी होते, तसेच ते व्रती होते, म्हणजे त्यांचे पण कडक असे व्रत नियम होते. मग ते साईबाबांना बंधू म्हणत, भाऊ म्हणत ते काय उगीच होते का? पुढे महिनाही संपला नाही. तोच 4 मित्र घेऊन पुंडलिकरावांना साईबाबांचे दर्शन घेण्याचा योग आला. बरोबर ते श्रीफळ फळफळावळ वगैरे सामान घेतले. आठवण ठेवून तो नारळ ते श्रीफळही घेतले आणि सर्वजण आनंदाने आणि शांत चित्ताने नांदेडहून साईंच्या दर्शनाला निघाले. पुढे मनमाड स्टेशनवर उतरल्यावर तहान लागल्याने कोपरगावच्या गाडीला थोडा उशीर होता यायला, म्हणून एका नाल्यावर तिथले गेले. नाला आजच्या काळातला नाला नाही, नाला म्हणजे तिथे शेतातून वगैरे जे पाट पाण्याचे स्वच्छ प्यायच्या पाण्याचे असे वाहत असणार थोडंसं कॅनलसारखा एरिया, म्हणजे थोडासा असा ओढा असा, तर तिथे ते गेले. आणि 80 पोटी म्हणजे पोटात काही अन्न नसताना रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने प्रकृती बिघडेल म्हणून त्यापैकी कोणी एकाने फराळ करण्यासाठी त्याच्याकडे असलेली चिवड्याची पुडी आणली. तोंडात चिवड्याची चिमूट घातल्यावर चिवडा फार तिखट लागला. मग खोबऱ्याशिवाय चिवड्याचे खाणे काही कामाचे नाही. चिवडा आणण्याची खटपट व्यर्थ गेली. तेव्हा एक जण त्या सगळ्यांना म्हणाला, म्हणजे त्यांना तहान लागली म्हणून तिथे ते गाडी यायला उशीर होता आणि भूक लागली होती, पण भूक लागण्यापेक्षा पोटात अन्न नव्हतं आणि नुसतं पाणी पिऊन त्रास होईल म्हणून थोडं खाऊ म्हणून ते चिवडा खायला गेले. चिवडा जवळ होता त्यांच्या आणि चिवडा एका मित्राकडे होता पण तो तिखट होता आणि म्हणून त्यात खोबऱ्या म्हणजे आपल्या नारळाचे तुकडे टाकणं गरजेचं होतं जेणेकरून ते थोडं चव बॅलन्स होईल. असं चिवडा आणण्याची सगळी खटपट
व्यर्थ गेली, कारण ते चिवडा तिखट होता. तेव्हा एक जण त्या सगळ्यांना म्हणाला की मला एक आयडिया आली, युक्ती आठवली, की एक नारळ आहे तो फोडून चिवड्यात मिसळा आणि मग तो चिवड्याचा स्वाद पहा. नारळ म्हणता नारळ आला त्यांच्याजवळ असलेला, मित्रांमध्ये असलेला. मग फोडायला उशीर कसला, चिवड्यात मिसळल्यावर चिवडा स्वादिष्ट लागला. सगळ्यांनी त्यावर तो चिवडा संपवला मस्तपैकी आणि मग सर्वजण पाणी प्यायले. आणि मग पण तो नारळ कोणाचा हा विचार कोणी तिथे केलाच नाही. भुकेने इतका कहर केला होता, सगळ्यांना विसर पडला की नारळ कोणता आहे काय. असो, पुढे परत स्टेशनवर आपल्या जागी गेल्यावर, कोपरगावच्या रेल्वेत बसल्यावर पुंडलिकरावांच्या मनाला नारळाची आठवण झाली. अरे नारळ कुठे आहे बुवा, आता शिर्डीजवळ येते असा त्यांनी विचार केला. नारळ द्यायचा आहे बुवा, वासुदेवानंद स्वामी सरस्वती यांनी दिलेला साईंसाठी. शिर्डीजवळ आल्यावर पुंडलिकरावांना तळमळ लागली, कारण श्री वासुदेवानंदांचे श्रीफळ चुकीने चिवड्यात मिसळले गेले होते ते नारळ. अशा प्रकारे नारळ फुटल्याचे कळले आणि पुंडलिकराव फार घाबरून गेले आणि त्यांच्या अंगाला कंप सुटला, म्हणजे ते थरथर कापायला लागले भीतीने. संतांचा अपराध घडला. म्हणजे एक अपराध हा झाला की वासुदेवानंद सरस्वतींनी त्यांना काहीतरी काम सांगितलं, त्यासाठी विश्वासाने नारळ दिला साईंना द्यायला. तर वासुदेवानंद सरस्वतींचा तो नारळ त्यांनी पोचवू शकणार नव्हते ते आता, कारण की तो संपला खाण्यात मित्रांमध्ये चिवड्यात. त्यामुळे वासुदेवानंद सरस्वतींचा अपराध घडला गुरुचा. आणि दुसरीकडे ते साईंना द्यायचं होतं, साईसारख्या संत सद्गुरूला द्यायचं होतं ते श्रीफळ, जे त्यांच्या संत मित्राने पाठवलेलं होतं विश्वासाने. तर साईंना ते मिळणार नाही, म्हणून साईंनाही राग येऊ शकतो बा आपला, असं त्यांना वाटलं. आणि दोन संतांचा अपराध घडला आहे बा, त्यांच्यामध्ये आपण आडवे आलो आहे बा. आपल्या चुकीमुळे त्यांचा एकमेकांचा जो प्रेम भाव त्या नारळाशी जोडला गेला होता तो आता घडणार नाही, असं त्यांच्या मनात आलं. संतांचा अपराध घडला म्हणून त्यांना फार दुःख झाले पुंडलिकरावांना. आणि ते म्हणाले स्वतःशी की केवढं हे मी पाप जोडलं. आता स्वामींचे शाप माझ्या माथी पडतील, स्वामींच्या आज्ञेप्रमाणे मी करेन असे जे मी बडबडलो स्वामींना, टेंबे स्वामींना म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामींना, ते सारं फुकट गेलं माझं बोलणं, असं त्यांनी विचार केला. श्रीफळाची अशी गत झाली, म्हणजे श्रीफळ असं संपून गेलं आणि पाहता पाहता अशी फसवणूक झाली, म्हणून पुंडलिकरावांचे चित्त आश्चर्याने तटस्थ झाले. म्हणजे त्यांना काही सुचायलाच नव्हतं तयार, म्हणजे ते अगदी संभ्रमात पडले. ते विचार करू लागले की आता बाबांना काय देऊ, कशा रीतीने साईबाबांना समजावून सांगू, त्यांना मी तोंड कसं दाखवू, श्रीफळ गमावून बसलो ना आता मी. असो, साईचरणी जे समर्पण होणार होते त्याचा फराळ झाला असं पाहून पुंडलिकराव मनात खिन्न झाले, दुःखी झाले आणि म्हणाले की हा तर संतांचा अपमान झाला. आता साईबाबा जेव्हा नारळ मागतील तेव्हा सगळ्यांची तोंडे उतरलेली असतील, कारण मनमाड येथे त्याचा फराळ सगळ्यांनी केला. याबद्दल त्यांच्या मनात खळबळ चाललेली असेल. आज नारळ जवळ नाही असे सांगावे तरी लाज वाटेल आणि खोटे सांगून तर भागणार नाही, कारण साई महाराज सर्व साक्षी आहेत, त्यांना सगळं माहिती आहे, असं ते विचार करतच पोहोचले. असो, साईंचे दर्शन घेऊन मंडळी सुखावली, त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरले आणि त्या सगळ्यांचे चेहरे प्रसन्न झाले. आता आम्ही रात्रंदिवस बिनतारेचे संदेश पाठवतो, म्हणजेच मेसेज करतो मोबाईलमधून किंवा आपण फोन करतो वगैरे, ऑनलाईन वगैरे, आणि अभिमानाने याचा मोठा दिमाख दाखवतो. परंतु यासाठी अपार पैसा खर्च करून त्यांची ठिकाणे उभारावी लागतात, म्हणजे फोन झालं किंवा इंटरनेट कनेक्शन वगैरे, मोबाईल टॉवर्स, त्यासाठी पैसा खर्च होतो. या संतांना मात्र अशी साधने लागत नसतात, मनानेच ते संदेश एकमेकांकडे पाठवत असतात. स्वामींनी, वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी पुंडलिकरावांना ज्यावेळी नारळ दिला त्यावेळी पूर्वीच त्यांनी हा बिनतारी संदेश, म्हणजे हा त्यांच्या मनातला संदेश की मी नारळ पाठवतो आहे, असं साईबाबांना त्यांनी पाठवला होता. पुंडलिकरावांनी दर्शन घेताच साईबाबा आपणहून त्यांना म्हणाले की माझ्या बंधूकडून, म्हणजे माझ्या भावाकडून आणलेली माझी वस्तू आण. त्यावर खिन्न झालेले पुंडलिकराव साईबाबांचे पाय धरून म्हणाले, काय सांगू मी साई, क्षमा मागितल्याशिवाय मला दुसरा उपाय नाही. नारळाची आठवण मला होती, परंतु पाण्याची तहान भागवण्यासाठी आम्ही जेव्हा ओढ्यावर नाल्यावर गेलो तेव्हा त्याचा आम्हाला सर्वांना विसर पडला. तेथे चिवड्याचा फराळ करताना हाच नारळ फोडून चिवड्यात मिसळला गेला आणि खाल्ला गेला, म्हणून आता दुसरे श्रीफळ आणतो, त्याचा आपण न रागवता स्वीकार करा. असं म्हणून श्रीफळ आणण्याकरता पुंडलिकराव उठू लागले.
तोच साईबाबांनी त्यांचा हात धरून थांबवले. त्यावर पुंडलिकराव आणखी बोलले. पुंडलिकराव म्हणाले साईंना पुढे की अजाणतेपणे म्हणजे नकळतपणे अनकॉन्शियसली माझ्याकडून विश्वास दाखवून फसवणूक घडली आहे. कृपाळू आपण मला पदरात घ्या. कृपावंत आपण मला क्षमा करा. मी आपला अतिशय अपराधी आहे. स्वामींसारख्या सज्जन साधूच्या वचनाचा अनादर करून म्हणजे त्यांची आज्ञा मोडून मी जे आपणाला अर्पण करायचे ते फळ मी स्वतःच खाऊन टाकले. हे तर संतांच्या मर्यादेचे उल्लंघन झाले. केवढा मी महान अपराधी आहे. कसा मी बेशरम झालो. हे पाप फेडण्याचा काही उपाय असेल साई तर मला सांगा. असो असं ते म्हणाले. मग घडलेली ही हकीकत ऐकून श्री साईनाथ हसून बोलले. साईनाथ म्हणाले पुंडलिकरावांना, जे घाबरले होते, जे दुःखी झाले होते, ते म्हणाले, साईबाबा हसत म्हणाले, व्यवस्थित ठेवता येत नव्हता तर हा नारळ हातात कशाला घ्यावा. तुम्ही माझी वस्तू मला न चुकता द्याल असे वाटून माझ्या बंधूने तुमच्या म्हणण्यावर अत्यंत विश्वास ठेवला. त्याचा परिणाम असा व्हावा का. हे असेच का भरवशाचे तुम्ही. माझ्या बंधूची इच्छा पुरी झाली नाही असेच का हे तुमचे काम. इतर कितीही नारळ दिले तरी त्या श्रीफळाची बरोबरी होणे शक्य नाही. घडायचे ते आता घडले. त्याबद्दल खिन्नता दुःख आता कशासाठी वाटून घ्यायची. खिन्नता स्वामींनी जो नारळ दिला तीही माझीच इच्छा होती. माझ्याच इच्छेमुळे तो तुमच्याकडून फुटला, खाल्ला गेला आणि संपला. तेव्हा त्याचा म्हणजे त्या नारळ फुटण्याचा संपण्याचा आपलेपणा कर्तेपणा म्हणजे तुमच्यामुळे घडलंय, तुझ्यामुळे खाऊन चूक घडली असं विनाकारण तू कशाला मनात धरतोस. अहंकाराची बुद्धी धरतोस म्हणजे स्वतः तुझ्याकडून अपराध घडला आहे, गुन्हा घडला आहे म्हणजे तू ते केलेलं आहेस असं तू मानतोस. म्हणजे एक प्रकारे अहंकाराची बुद्धी तू धरतोस म्हणून स्वतःला तू अपराधी मानून घेतोस. एवढे निरहंकृत कर्तृत्व साध म्हणजे सगळा त्रास चुकेल असं साई त्याला बोलले. असाच उपदेश श्रीकृष्ण भगवानांनी अर्जुनाला गीतेच्या 3ऱ्या अध्यायात केला आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतोय 3ऱ्या अध्यायात गीतेत की प्रकृते हे क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. 27वा श्लोक. याचा अर्थ असा की प्रकृतीच्या गुणांनी म्हणजे निसर्ग नियमांनी कर्मे सर्व प्रकारे केली जात असता अहंकाराने मोहित झालेला पुरुष मी करता आहे असं मानतो. आणि पुढे 28वा श्लोक आहे 3ऱ्या अध्यायात गीतेच्या. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. 28वा श्लोक. म्हणजे कृष्ण पुढे म्हणतोय की परंतु हे पराक्रमी अर्जुना, गुणक्रम विभागाचे तत्व जाणणारा ज्ञानी पुरुष गुणांचा हा आपसात खेळ चालला आहे असे समजून त्यात आसक्त होत नाही. गुणांचा म्हणजे इंद्रियात्मक गुणांचा, विषयात्मक गुणांमध्ये हा आपसात खेळ चाललेला आहे. म्हणजे जे इंद्रिय आहेत आपले कान, नाक, डोळा, त्वचा, जीभ यांचा विषयात्मक गुणांमध्ये जो खेळ चाललेला आहे म्हणजे जे संसारातले सुख आहेत, सुख दुःख यामध्ये जो खेळ चालला आहे, ज्या लीला चालल्या आहेत, जे लीला नाही म्हणत मी, खेळच म्हणतो, इथे खेळ लिहिलं आहे, ते खेळ चाललेले आहेत. म्हणजे परस्पर संबंध जे आहेत, ज्या घटना घडून राहिलेल्या आहेत संसाराच्या नियमाप्रमाणे असं समजून हुशार जो ज्ञानी पुरुष आहे, गुणकर्म विभागाचे तत्व जाणणारा, जो गुणकर्म विभाग योग आहे त्यावर एक अध्याय आहे गीतेत, तो जो जाणतो, ते ज्ञान जो जाणतो असा ज्ञानी पुरुष म्हणजे एक व्यक्ती किंवा भक्त. पुरुष म्हणजे फक्त पुरुष जेंडरबद्दल बोललं जात नाही आहे. तर असे समजून म्हणजे हा खेळ आपापसात चाललेला आहे इंद्रियांचा विषयात्मक गुणांमध्ये असं समजून अशा गोष्टींमध्ये ज्ञानी पुरुष आसक्त होत नाही. म्हणजे तो दुःखी होत नाही, तो सुखी होत नाही, अहंकारी तो नसतो. त्याला खरं काय ते माहिती असतं. त्यामुळे तो स्वतःकडे कर्तृत्व घेत नाही की हे मी केलं आहे किंवा हे माझ्यामुळे घडलं आहे, हे चुकून माझ्यामुळे घडलं आहे किंवा हे मुद्दाम माझ्यामुळे घडलं आहे किंवा हे माझ्यामुळे एवढं महान कार्य घडलं आहे. काही का असे ना, माझ्यामुळे काही होतं आहे, घडतं आहे, मी करतो आहे, मी करता आहे त्या गोष्टीचा असा विचारच त्यांच्या मनात येत नाही अशा ज्ञानी पुरुषांमध्ये.
कारण की त्यांना माहिती आहे की हे सृष्टीच्या नियमांमध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत, त्या घडत आहेत आणि तो घडवून घेतो ईश्वर. लोक सत्कृत्याचाच म्हणजे पुण्याचाच आपलेपणा, स्वाभिमान का दाखवतात, दुष्कृत्यांचा का नाही? म्हणजे लोक नेहमी स्वतःचं चांगलं त्यांनी काम केलं आहे, ते आपल्यामुळे झालं आहे असं अहंकार स्वाभिमानाने ते दाखवतात, अभिमानाने. पण स्वतःचे दुष्कृत्य ते स्वतःचे मानत नाहीत. म्हणजे माझ्यामुळे चुकून काही झालं आहे किंवा मी हे चुकलो आहे असं ते अभिमानाने सांगत नाहीत. असं का? फळ देण्याचे सामर्थ्य दोघांचे सारखेच असते. भलेही तुम्हाला अभिमान वाटत नसेल किंवा तुम्ही स्वतःचं मानत नसाल, एखादं दुष्कृत्य, वाईट चूक, गुन्हा काही घडला असेल तुमच्याकडून, तुम्ही केलं असं म्हणून, पण त्या दोघांचं फळ सारखंच आहे, परिणाम सारखेच आहेत. म्हणून तू सगळ्या कर्मांचे कर्तृत्व टाकून वाग असं कृष्ण सांगतोय. आणि हेच साई सांगतायत की तू सगळ्या कर्मांचे कर्तृत्व टाकून वाग, तुला माझी भेट घडावी असे माझ्या मनात आले, तेव्हाच तुझ्या हाताच्या ओंजळीत हा नारळ पडला. म्हणजे साई म्हणतायत पुंडलिकरावाला की तू विचार करू नकोस, तुझ्यामुळे काही झालेलं नाही आहे. आणि हेच गीतेत कृष्णाने सांगितलेलं आहे. आणि साई त्याला समजावताना पुंडलिकरावांना पुढे म्हणताय की तुला माझी भेट घडावी असं माझ्या मनात जेव्हा आलं, तेव्हाच तिकडे स्वामींनी श्री सरस्वतींनी, स्वामींनी, वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी माझ्या भेटीसाठी पाठवण्याच्या निमित्त करून तुला हा नारळ दिला. तेव्हाच तुझ्या हातात हे नारळ आलं, तेव्हाच तुझ्या हातच्या ओंजळीत हा नारळ पडला. ही गोष्ट अगदी खरी आहे. तुम्ही तरी माझीच मुले आहात. जे फळ तुमच्या मुखी पडले, म्हणजे जे तुम्ही नारळ खाल्लं, तेच तुम्ही मला अर्पण केलं आणि मला निश्चितपणे मिळालं असं समजा. म्हणजे चुकून खाल्लं गेलं तुमच्याकडून माझ्यासाठी, मला अर्पण करायचं नारळ, तर त्याचं तुम्ही स्वतःकडे कर्तेपद घेऊ नका की तुमच्यामुळे चुकून झालं, तुमच्यामुळे झालं आहे, कसं झालं आहे त्याचा तुम्ही नका विचार करू. ते होणार होतं, ते झालं, एवढंच साई सांगताय. आणि दुसरं महत्त्वाचं सांगताय साई की तुम्ही माझीच मुलं आहात. तुमच्याकडून काहीही चूक झाली आणि तुमच्याकडून मला अर्पण करायच्या गोष्टी तुम्ही स्वतः कळत नकळत खाल्ल्या, स्वीकारल्या, ग्रहण केल्या, वापरल्या, तरी त्या मलाच मिळतात, कारण तुमची माझ्यावर श्रद्धा आहे म्हणून. असं साई सांगतायत स्वतः पुंडलिकरावांना. अशी जेव्हा बाबांनी समजूत घातली, तेव्हा पुंडलिकरावांचे चित्त बाबांच्या शब्दांशी शांत झाले. बाबांच्या शब्दांनी ऐकून, ते शब्द बाबांचे ऐकून मन शांत झालं आणि हळूहळू त्यांची खिन्नता विरून गेली, दुःख संपलं. नारळ गेला हे निमित्त झालं. बाबांच्या उपदेशाने ती नांदेडकर मंडळी, मित्रपरिवार, त्यांची भीती नाहीशी झाली. अशा प्रकारे अहंकाराने ग्रासलेले ते सर्व अभिमानमुक्त होऊन, म्हणजे स्वतःचा अहंकार, त्यांच्याकडून काही चूक झाली आहे किंवा त्यांनी काही केलं आहे, चूक होण्याचा भाव असणं वेगळं, पण चूक होणं, की माझ्याकडून काही चूक झाली आहे ही जाणीव असणं बरोबर आहे. आपल्याला चुका दुरुस्त करण्यासाठी हे माहिती असणं गरजेचं आहे, तो एक भाग झाला. पण यापेक्षा दुसरा दृष्टिकोन साई इथे देत आहेत, जो मी सांगतोय वाचकांना, जो ग्रंथात आता आला आहे, पण तो मला समजावण्याची अजून गरज वाटते म्हणून मी सांगतो की आपल्याला साई हे सांगतायत की साई हे नाही सांगत आहेत की तुम्ही चुका करताय तर सोडून द्या, विचार करू नका, असं नाही म्हणते. पण साई हे म्हणताय की जे कृष्णाने अर्जुनाला गीतेत सांगितलं आहे, तोच मुद्दा की तुम्ही स्वतःचं कर्तृत्व मानू नका. तुम्ही काही चांगलं केलं तर ते तुमच्यामुळे झालं असा अहंकार तुमच्या मनात येणं, हे जेवढं चुकीचं आहे, तेवढंच तुमच्याकडून काही नकळत किंवा अनावधानाने, चुकीने झालं, आयुष्यात काहीही चुकीचं काही झालं तर त्याबद्दल तुम्ही दुःख करणं वगैरे ते एक वेगळी गोष्ट आहे, पण ते पण तुमच्यामुळे झालं असाही एक प्रकारचा अहंकारच आहे. म्हणजे चूक झाली, ही माझ्याकडून चूक झाली, हे माझ्याकडून जो शब्द आहे ना की माझ्यामुळे हे झालं, माझ्याकडून हे झालं, मग ते चांगलं असो का वाईट ते नंतरचं, त्या दोघी गोष्टींचं, चांगलं करा का वाईट करा, त्याचं फळ एकच आहे. जर तुम्ही सकाम कराल, ते मनात कामना धरून कराल किंवा ते निष्कामपणे केलेलं नसेल किंवा स्वतःकडे त्याचं कर्तृत्व तुम्ही घेत असाल, म्हणजे माझ्यामुळे ही चुकून घटना घडली म्हणून मी दोष देतो स्वतःला, तर त्याच्याने काही फरक पडणार नाही आहे. तुमच्याकडून ते घडून गेलं आणि त्याचा परिणाम जो होणार आहे तो नशिबाने भोगायचा आहे, तो भोगायला जाणारच आहे, मिळणारच आहे, ती गोष्ट वेगळीच आहे.
आणि तुमच्याकडून काही चांगलं घडलं तर त्याचाही परिणाम जो चांगला होणार असेल तोही होणार आहे, तो नशिबाने घडणारच आहे, त्यात काही दुमत नाही. पण तुमच्यामुळे ते नाही झालेलं आहे, चांगलं असो का वाईट. तुम्ही तो तुमचा अहंकार पहिले सोडा, मग तुम्हाला स्वतःला माफ करता येणं जमेल आणि चूक सुधारणं नक्कीच जमेल जर चुकून काही झालं तर. आणि चांगलं काही झालं तर त्याचा अहंकारसुद्धा येणार नाही. जसं वाईट झाल्यावर स्वतःला दोष देत बसून दुःख येतं, तोही एक प्रकारचा अहंकारच आहे. तर तोही अहंकार सोडला पाहिजे. तो स्वाभिमान म्हणजे मी करता आहे एखाद्या गोष्टीचा, हा तुम्ही डोक्यातून काढून टाका. तुमच्याकडून घडलं, तुम्ही निमित्त मात्र आहात. ते घडवून घ्यायचं होतं. सद्गुरूंना, साईंना, तुमच्या कोणतेही गुरु असतील त्यांना, ईश्वराला, परमेश्वराला, ज्याला तुम्ही मानत असाल, देव असो, देवी असो, कोणी असो, किंवा नियतीला, ते घडवून आणायचं होतं. आणि हेच साई सांगतायत आणि हेच कृष्ण अर्जुनाला सांगतोय. हेच साई पुंडलिकरावांच्या निमित्ताने आपल्याला सांगतायत की तू अहंकार सोड तुझा. फळ देण्याचं सामर्थ्य दोन्ही विचारांचं, दोन्ही कृत्यांचं, सत्कृत्य असो की दुष्कृत्य, तिथे जर आपलेपणा, स्वाभिमान आपण दाखवला की माझ्यामुळे हे झालं, असं आपण स्वतःला सांगत राहिलो, इतरांना सांगत राहिलो, मानत राहिलो, तर तो अहंकार झाला आहे आणि त्याचं फळ, वाईट फळ मिळणार. कारण की तुम्ही कर्माच्या बंधनात फसताय. हेच गीतेत सांगितलं की कर्मबंधनात नका फसू, कर्म सोडू नका, पण कर्माच्या फळाचा त्याग करा. म्हणजे कर्माचे परिणामांवर मला काहीतरी हे काम करतोय म्हणून मला हे काहीतरी मिळेल अशी अपेक्षा सोडा. हे मी काहीतरी काम केलं मग मला हे मिळालं पाहिजे अशी अपेक्षा सोडा. मी हे काम तेव्हा करेल जेव्हा मला याचा असं काही फळ मिळेल तरच मी हे काम करेल, नाही तर नाही करणार. हे सगळे विचार सोडून द्या. तुम्ही कर्म करण्यावर फोकस करा. कोणतेही कर्म असो, जे तुम्हाला योग्य वाटतंय, कर्तव्य वाटतंय तुमचं, ते तुम्ही करा. आणि फळ मिळेल किंवा नाही मिळेल हे तुम्ही त्याचा विचार करू नका. नाही तर तुम्ही, आणि हेही मानू नका जे इथे सांगितलंय की माझ्यामुळे हे कर्म झालं किंवा मी हे केलं, मी हे ठरवलं. तुम्ही काहीही करत नाही, ठरवत नाही. हे सगळं विधिलिखित आहे. हे होणार आहे, ते होतं आहे. तुम्ही निमित्त आहात त्याचे. त्यामुळे अहंकार सोडा, म्हणजे तुम्ही कर्माच्या बंधनात फसणार नाही आणि ते पापपुण्याशी जोडले जाणार नाही. आणि मग ते कर्म न होता निष्काम कर्म होतील, त्याच लीला होत जातील. हेच इथे सांगितलं आहे. आणि साई हेच सांगतायत पुढे. आणि बाबांच्या या उपदेशाने पुंडलिकराव आणि इतर त्यांचे मित्र नांदेडकर मंडळींची भीती नाहीशी झाली. अशा प्रकारे अहंकाराने ग्रासलेले ते सर्व अभिमानमुक्त होऊन निर्दोष झाले. एवढेच या कथेचे तात्पर्य आहे. माणसाची वृत्ती जो निरहंकारी होईल तो त्याचा परमार्थावरचा अधिकार वाढत जाईल आणि त्याच्याकडून हा संसार सहज पार केला जाईल. असो, आपण सुरुवातीला ती गोष्ट ऐकली काकासाहेब दीक्षितांची शिर्डीला येण्याची, त्याच्यावर साईंनी कसं त्यांना दर्शन दिलं वगैरे, आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला तेव्हाही साई कसे म्हणाले होते, आणि साईंचं नाव घेत घेत तसंच त्यांना अनुभव येऊन त्यांचं देहावसान झालं एकादशीला. त्यानंतर दुसरी गोष्ट ही आली पुंडलिकरावांची, नांदेडचे जे सरस्वती आहेत, वासुदेवानंद सरस्वती स्वामी, त्यांचा प्रसाद घेऊन निघाले होते. साईंच्या इच्छेनेच ते निघाले होते. पण प्रसाद साईंपर्यंत जरी श्रीफळाचा, नारळाचा पोचवू नाही शकले तरी साई त्यातून जे उपदेश देत आहेत ते ज्ञान जास्त गरजेचं आहे. आणि आता ही तिसरी गोष्ट उरलेली या अध्यायाची, तिसऱ्या भक्ताची, ती आता ऐका. आता तिसऱ्या भक्ताचा अपूर्व गोड अनुभव ऐका, म्हणजे बाबांचे अतुल वैभव आणि सामर्थ्याचा डौल ओघाओघाने दिसेल. वांद्रे नावाच्या तालुक्यात, वांद्रे शहराजवळ म्हणजे बांद्रा, मुंबईजवळचं जे आहे सिटी, त्याच्याजवळ सांताक्रूज नावाच्या नगरात धुरंधर म्हणून एक हरिभक्त राहत होते. धुरंधर नावाचे हे सर्व बंधू, म्हणजे ते भाऊ होते. तर ते जितके काही भाऊ असतील, 2-3, इथे काही तो आकडा नाही दिला आहे, पण ते सर्व बंधू संतांवर प्रेम करणारे होते. त्या सर्व बंधूंची, भावांची श्री रामप्रभूंवर, रामायणाचे जे मुख्य आहेत, पूर्ण पुरुषोत्तम श्रीराम, प्रभू श्रीराम यांच्यावर अत्यंत दृढ श्रद्धा होती. धुरंधर जे बंधू होते सगळे त्यांच्यावर. आणि
त्यांची श्रद्धा होती आणि रामनामी अनन्य श्रद्धा होती. म्हणजे ते रामाचं नामस्मरण करायचे, जप करायचे. त्यांना इतर रिकामी उठाठेव आवडत नसे. त्यांची संसारातील वाटचाल साधी होती. मुलाबाळांची राहणीही तशीच साधी होती आणि स्त्रीवर्गाचेही आचरण निर्दोष होते. म्हणजे त्यांच्या बायका, घरातल्या स्त्रिया वगैरे सात्विक विचार करणाऱ्या, अशा धर्मानुसार आचरण करणाऱ्या साध्या अशा होत्या. त्यामुळे श्री विष्णू भगवान त्यांचे ऋणी होते. कारण विष्णू भगवान अर्थात राम, अर्थात तेच कृष्ण, सर्व तेच. तर रामाची सेवा ते करत होते, रामाची भक्ती करत होते, श्रीरामाची. त्या बंधूतील एक विठ्ठल भक्त, म्हणजे एक भाऊ विठ्ठलाचा पण भक्त होता. बाळाराम पुण्यकारक कृत्यांमुळे प्रसिद्ध होता तो. म्हणजे त्याच्या चांगल्या कामांमुळे तो फेमस होता, लोकांमध्ये माहीत होता. तेव्हा सांताक्रूजला राहत होते ते, मुंबईजवळ. तर तो विठ्ठल भक्त पण होता. राजदरबारी त्याचा नावलौकिक होता. राजदरबारी म्हणजे ब्रिटिशांच्या काळातल्या राजदरबारात किंवा इतर कोणत्या राजघराण्यात असतील ते, तर तिथे त्यांचं नाव होतं, त्यांचं काम वगैरे होतं. सगळ्यांना ते माहीत होते बाळाराम म्हणून. बाळाराम धुरंधर, धुरंधर हे कदाचित त्यांचं आडनाव असेल ते सगळ्या भावांचं. आणि ते रामभक्त होते. त्यातले बाळाराम हे विठ्ठल भक्त पण होते आणि राजदरबारी त्यांचं नावलौकिक होतं, म्हणजे बहुश्रुत होते आणि सर्वांचा तो आवडताही होता बाळाराम. 19 फेब्रुवारी 1878 रोजी एका सद्भक्ताच्या पोटी हे रत्न या पृथ्वीवर जन्माला आलं. म्हणजे हा भक्त जन्माला आला, बाळाराम. पाठारे प्रभू जातीचे, म्हणजे ही एक प्रकारची जात अशी म्हटलेली आहे, समाज असेल हा पाठारे प्रभू वगैरे. तर यांचे हे भूषण इसवी सन 1878 साली मुंबईत एका प्रसिद्ध घराण्यात जन्माला आले. पाश्चात्य विद्येत पारंगत, पाश्चात्य विद्या म्हणजे ब्रिटिश किंवा युरोपियन, अमेरिकन नॉलेज असलेले, एज्युकेशन घेतलेले, ॲडव्होकेट पदवी संपादन केलेले, म्हणजे ॲडव्होकेटची डिग्री घेतलेले, वकिलीची, तत्त्वज्ञानात निष्णात, तत्त्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफीमध्ये ते मास्टर होते आणि विद्वान म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती या बाळारामांची. तर पांडुरंगावर त्यांचे, विठ्ठलावर, विठ्ठल भक्त पण होते ते, त्यांचे अतिप्रेम होते आणि परमार्थाची त्यांना मोठी आवड होती. वडिलांचे आराध्य दैवत श्रीराम होते, तर मुलाचे भक्तिस्थान म्हणजे या बाळारामचे वडील जे होते धुरंधर, तर ते तर होतेच रामभक्त. त्यांच्या घरात सगळे रामभक्त होते. पण हे जे त्यांचा मुलगा होता, म्हणजे बाळाराम जे होते ॲडव्होकेट, तर हे एज्युकेटेड होते, ॲडव्होकेट होते वगैरे तर होतेच, पण ते विठ्ठलावर प्रेम त्यांचं होतं. विठ्ठल हे त्यांचं भक्तीचं स्थान होतं. युक्तिवादाची आकर्षक तऱ्हेने मोडक मांडणी, सरळ शुद्ध विचारसरणी आणि चांगल्या कामी कुशाग्र बुद्धी हे त्यांचे अनुकरणीय गुण होते. अनुकरणीय म्हणजे जे दुसऱ्यांनी पण अनुकरण केलं पाहिजे असे त्यांचे गुण होते, वापरले पाहिजे किंवा त्यानुसार वागलं पाहिजे असे त्यांचे गुण होते बाळारामांकडे, जे विठ्ठल भक्त होते. त्यांनी समाजसेवा पुष्कळ केली. स्वतः समाजाचा वृत्तांत लिहिला होता, म्हणजे समाज कसा आहे, काय आहे, त्याच्यावर ते लेख वगैरे लिहित असणार. आणि अंगावर घेतलेले हे व्रत संपल्यावर, म्हणजे ते जे समाज वृत्तांत, समाजाची परिस्थिती याच्यावर जे काही त्यांचं पॉईंट्स, ते ऑब्झर्वेशन्स मांडत होते, ते काम त्यांचं झाल्यानंतर ते परमार्थ साधायला निघाले होते. म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी ते पुढे जगत होते. त्यातही बराच प्रांत आक्रमून म्हणजे बरंच वेगवेगळं काम त्यांनी केलं. अध्यात्मात ज्ञान घेतलं, वेगवेगळ्या विषयांमध्ये, वेगवेगळ्या ग्रंथांचं वगैरे, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी वगैरे ग्रंथ वाचून त्यात प्रावीण्य मिळवलं होतं. म्हणजे फक्त वाचलं नाही त्यांनी, तर त्याबद्दल त्यांना बरीच माहिती होती, ते ज्ञानी होते ग्रंथांच्या बाबतीत वगैरे, आणि अध्यात्म विषयातही त्यांनी नाव कमावलं होतं. असे ते साईंचे परमभक्त बाळाराम, ॲडव्होकेट बाळाराम धुरंधर, इसवी सन 1925 मध्ये अल्पवयात, म्हणजे कमी वयात, म्हणजेच वयाच्या 47व्या वर्षी ब्रह्मीभूत झाले होते. म्हणजे ब्रह्मात विलीन झाले होते, म्हणजे त्यांना मृत्यू आला होता. त्यांचे लहानसे चरित्र
म्हणजे ते बाळाराम कोण होते, त्यांचं आयुष्य कसं गेलं याबद्दल श्रोत्यांनी आता ऐकावं. तारीख 9 माहे जून म्हणजे जून महिना सन 1925 रोजी इहलोकाची म्हणजे या संसाराची पृथ्वीची यात्रा संपवून म्हणजे जीवन संपवून हे विठ्ठली विलीन झाले, कारण ते विठ्ठल भक्त होते म्हणून असं लिहिलं आहे. एप्रिल सन 1912 म्हणजे 1925ला वारलेत ते, पण त्याआधी 1912मध्ये काय झालं यांच्या आयुष्यातली एक गोष्ट इथे सांगितलेली जाते, ते आता ऐका. एप्रिल महिन्यात सन 1912 साली एक चांगला दिवस पाहून धुरंधर बंधूंना म्हणजे जे धुरंधर भाऊ होते सगळे, धुरंधर आडनावाचे हे सगळे भाऊ, साई दरबारात साईंच्या दर्शनाचा योग आला त्यांना सगळ्या भावांना. त्याआधी 6 महिने अगोदर ज्येष्ठ बंधू म्हणजे बाळारामचे मोठे भाऊ बाबुलजी हे वामनरावांना बरोबर घेऊन शिर्डीला 6 महिने आधी एकदा साईंचे दर्शन घेऊन आनंदाने परतले होते. त्यांचा तो गोड अनुभव अनुभवण्यासाठी म्हणजे जसे भाऊंना दर्शन झाले त्यांच्या मोठ्या भावांना, तसं बाळारामसुद्धा इतर सर्वांसोबत तिथे आले शिर्डीला. हे येण्याच्या आधीच पहा काय झालं. आज माझ्या दरबारचे अनेक लोक येथे येणार आहेत असे साईबाबा सगळ्यांदेखत बोलले होते. हे सगळे धुरंधर बाळाराम वगैरे येण्याआधी असं साई सगळ्यांना म्हणाले की आज माझ्या दरबारचे अनेक लोक येथे येणार आहेत. अशी ही प्रेमाची वार्ता इतर भक्तांकडून ऐकून धुरंधर बंधू जेव्हा आले तेव्हा त्यांना ऐकल्यानंतर हे मोठं आश्चर्य वाटलं की शिर्डीत येण्याविषयी कोणाला आपण कळवलेही नाही, सांगितलंच नाही, आणि बाबांना हे कसं कळलं. पुढे साईंना डोळ्यांनी समोर पाहून बाळाराम धुरंधर यांनी धावत जाऊन त्यांच्या पायांना मिठी मारली. हळूहळू गोष्टी चालल्या आणि सर्वांना सुख समाधान वाटले. शिवाय ही मंडळी म्हणजे हे सगळे भाऊ वगैरे आलेली पाहून बाबांच्या मुखातून शब्द निघाले की पहा, मी येणार म्हणून म्हटले होते, ती ही दरबारची मंडळी आली आहेत. असो असं साई म्हणाले. आणखी पुढे बाबांची भाषा शब्दनशब्द ऐका. साईबाबा पुढे म्हणाले सगळ्यांना, तुमची आमची पूर्वीची 60 पिढ्यांची ओळख आहे बरं का, 60 पिढ्यांची ओळख असं साईबाबा म्हणाले. बाळारामादी सर्व विनयसंपन्न बंधुजन सगळे भाऊ श्री साईंच्या चरणांकडे पाहत हात जोडून समोर उभे राहिले. श्री साईंचे दर्शन होताच बाळारामादी सगळ्यांच्या चित्ताला अनिवार्य प्रेम आणि उत्साह वाटला आणि शिर्डीला आल्याचे सार्थक वाटले. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले, गळा दाटून आला, सर्वांगावर रोमांच उठून आले आणि अष्टभाव दाटून आला. बाळारामाची अशी अवस्था पाहून साईनाथांच्या चित्ताला मोठा आनंद झाला आणि त्या सगळ्यांना ते उपदेशाच्या आणि प्रेमाच्या गोष्टी सांगू लागले. शुक्ल पक्षात साईबाबा सांगतायत सगळ्यांना, शुक्ल पक्षात चंद्राच्या कला म्हणजे चंद्रकोर जशा चढत्या असतात, वाढत जातात, त्याप्रमाणे जो भक्त मला भजन करतो, भजत असतो, म्हणजे ज्या भक्ताची माझ्यावरची भक्ती दिवसेंदिवस वाढत असते आणि ज्याने आपला मनोधर्म मला विकला असेल. मनोधर्म म्हणजे काय तर प्रेम, द्वेष, काम म्हणजे कामना, क्रोध म्हणजे राग, मत्सर म्हणजे ईर्ष्या वगैरे इत्यादी अंतःकरणाच्या सगळ्या भावना. मनोधर्म ज्या भक्ताने मनोधर्म स्वतःचा मनोधर्म म्हणजे स्वतः मनाच्या येणाऱ्या अंतःकरणाच्या भावना सगळ्या चांगल्या वाईट मला विकला असेल, तो मनोधर्म त्या भावना मला दिल्या असेल, माझ्या अधीन केल्या असतील, तो भक्त धन्य होय. साईबाबा पुढे म्हणताय की मनात पक्का विश्वास धरून जो आपल्या गुरुच्या सेवेत उद्युक्त होतो म्हणजे गुरुची सेवा करण्यामध्ये तत्पर असतो, पुढे पुढे असतो, त्याचा ईश्वर ऋणी असतो म्हणजे ईश्वरसुद्धा त्याच्या ऋणात राहतो गुरुची भक्ती पाहून, आणि अशा त्या भक्ताकडे कोणीही वाकड्या नजरेने कधीही पाहू शकत नाही. अर्धा मिनिटही वाया न घालवता ज्याला हरिगुरु भजनाची म्हणजे ईश्वराच्या आणि सद्गुरूंच्या भजनाची सतत आवड असते त्याला ते अमर्याद सुख देतील आणि संसाराच्या पार उतरवतील. ईश्वर स्वतः असं साई म्हणाले सगळ्यांना. बाबांचे हे असे बोलणे ऐकून सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि चित्त प्रसन्न होऊन त्यांचे अंतःकरण सद्गदित झाले. नंतर वंदन करून नमस्कार करून त्या सर्वांनी साई वाक्यरूपी फुलांची माळा आपल्या गळ्यात घातली म्हणजे साईंचे विचार आपल्या हृदयात साठवले आणि भक्तीचा उमाळा येऊन त्या सर्वांना आनंद झाला. असो पुढे ते वाड्यात आले. भोजनानंतर थोडी विश्रांती घेतली वाड्यामध्ये शिर्डीत. तिसऱ्या प्रहरी म्हणजे दुपारी 4-4:30 वाजता पुन्हा ते दर्शनासाठी द्वारकामाईत गेले
आणि साईबाबांना साष्टांग नमस्कार सगळ्यांनी केला. बाळाराम अति नम्रपणे बाबांचे पाय चेपू लागले. बाळाराम धुरंधर ॲडव्होकेट. बाबांनी चिलीम पुढे करून बाळारामांना ती ओढण्याकरता खुणावले. बाळारामांनी मग सवय नसताना प्रसाद म्हणून गुरूंनी सांगितले म्हणून मोठ्या प्रयत्नाने ओढून ती चिलीम बाबांच्या हाती परत दिली आणि सद्भावाने चांगल्या विचाराने नमस्कार केला. खरोखर तो दिवस बाळारामांना भाग्याचा लाभला पहा. त्या दिवसापासून त्यांचे दम्याचे दुखणे, अस्थमाचा आजार, श्वास घ्यायचा त्रासाचा आजार, ते दुखणे जाऊन त्यांना पूर्णपणे बरे वाटले. बाळारामांना तो त्रास होता ते चाललं गेलं. दमा काही 1-2 दिवसांचा नव्हता, तर तो पूर्ण 6 वर्षांचा जुना त्रास होता. कानात मंत्र सांगावा तसा त्या चिलमीचा, साईंनी दिलेली जी चिलीम आहे ती ओढल्यावर त्यांचा प्रभाव पडला. चिलमीचा एक झुरका मारून ती नमस्कारपूर्वक परत केली आणि त्या क्षणापासून दमा जो गेला तो परत केव्हाही उठलाच नाही. मात्र मध्ये एके दिवशी बाळारामांना खोकला उठला होता. ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. खोकल्याचं कारण कोणालाच कळलं नाही. मागून चौकशी करता बाबांनी त्याच दिवशी देह ठेवला हे सर्वांना कळले, ज्या दिवशी बाळारामांना पुन्हा खूप खोकला आला होता. आणि आपल्या भक्ताला त्याबद्दल इशारा दिला साईंनी, हे सगळ्यांना पटलं की मी जातोय आता. बाळारामांना ज्या दिवशी ठसका लागला त्याच दिवशी साईबाबांनी आपला देह धरार्पण केला, म्हणजे धरेला अर्पण केला जमिनीला. आणि जणू काय ही सूचनाच त्यांना दिली. तेव्हापासून पुन्हा मरेपर्यंत पुन्हा कधीच खोकला बाळाराम धुरंधर यांना आला नाही. अशा चिलमीच्या अनुभवाचा कोणाला कधी विसर पडेल का? असो, शिर्डीतला तो गुरुवारचा दिवस होता. त्यातून तो चावडीच्या मिरवणुकीचा, संध्याकाळी जी मिरवणूक निघते साईंची, जेव्हा ते सदेह होते तेव्हा एक दिवसाआड चावडीत जायचे मशिदीतून संध्याकाळी वाजत गाजत. त्याचं वर्णन चावडी वर्णनम नावाच्या अध्यायात आलेलं आहे. तर तो चावडीचा दिवस होता, गुरुवारचा होता. त्यामुळे दुप्पट आनंदाचा आणि तो दिवस धुरंधर भावंडांना, मंडळींना खरोखर आठवणीत ठेवण्यासारखा तो दिवस झाला, तो अनुभव. त्या दिवशी रात्री 8 पासून 9 पर्यंत अंगणात बाबांच्या समोर टाळ मृदंगाच्या तालात भजन रंगात येत असे. भक्तगण एकीकडे अभंग म्हणत आणि दुसरीकडे पालखी शृंगारत. पालखी तयार झाल्यावर साईबाबा चावडीला जाण्यासाठी निघत. पूर्वी 37व्या अध्यायात या चावडीची अपूर्वता सविस्तरपणे वर्णिलेली आहे. मी म्हणलंय चावडीच्या वर्णनाची अध्यायच सेपरेट आहे, 37वा अध्याय. तिचे येथे पुन्हा थोडक्यात वर्णन करतो असं लेखक लिहित आहे. ऐका. बाबा एक रात्र मशिदीत आणि दुसरी चावडीत काढत असत. बाबांचा हा नेम सतत देहत्यागापर्यंत अखंडित चालला होता. चावडीचा हा सोहळा पाहण्यासाठी प्रेमळ बाळारामांना मोठी उत्सुकता होती. बाळाराम धुरंधर, ज्यांची आपण गोष्ट आता ऐकतोय इतक्या वेळची. म्हणून त्यासाठी धुरंधर मंडळी, म्हणजे ते सगळे भाऊ, तेथे चावडीच्या वेळी जवळ येऊन पोहोचली आणि शिर्डी क्षेत्राचे स्त्री पुरुष बाबांना बरोबर घेऊन उत्साहाने जय जयकार करत चावडीवर जाण्यासाठी निघाले. ज्याच्या अंगावर शोभेसाठी भरजरी वस्त्र घातले आहे, सुंदर दागिने चढवले आहेत आणि ज्याचे नावसुद्धा श्यामसुंदर आहे, असा जो बाबांचा घोडा पुढच्या बाजूला थैथै नाचत असतो. शिंगे, करणे, तुताऱ्या असे वाद्य वाजत असतात आणि त्या शृंगारलेल्या श्रामकर्ण नावाच्या घोड्यासह पालखीबरोबर भक्तांनी वेढलेले आणि डोक्यावर छत्र धरलेले श्री साई मिरवत चालत असत. भक्तजन हातात ध्वज पताका, म्हणजे झेंडे वगैरे निशाणं घेत, श्रींच्या डोक्यावर छत्र धरत, मोरचेलांसह चौऱ्या ढाळत. मोरचेल म्हणजे मोराचे पंखे वगैरे, चौऱ्या म्हणजे ते पांढरे पिसांसारखे एक प्रकारचे असे वारा घालण्याचे हातात जे धरले जायचे त्याला चौऱ्या वगैरे म्हणायचे. मोरचेलांसह चौऱ्या ढाळत म्हणजे मागे पुढे करत आणि चारी बाजूंनी मशाली धरत, चांगला आवाज करणारा मृदंग घेऊन, टाळ घोळादी म्हणजे टाळ वगैरे वाजतात असे मधुर स्वरांची वाद्ये घेऊन भक्तांचा घोळका म्हणजे ग्रुप, समूह भजन करत बाबांच्या दोन्ही बाजूंना साईडने चालत असो. ती रम्य मिरवणूक जेव्हा चावडीच्या समोर येत असे तेव्हा बाबा थांबून उत्तरेकडे तोंड करून विधीपूर्वक काही हातवारे करत. उजव्या बाजूला बाबांचा भगत म्हणजे
म्हाळसापती, ज्याला बाबा भगत म्हणून हाक मारायचे, तो आपल्या हाताने बाबांचा पदर धरत असे. पदर म्हणजे खांद्यावर साईंचं जे कपडा होता त्याचं टोक म्हाळसापती धरत असत. आणि डाव्या बाजूला तात्या पाटील, साईंच्या डाव्या बाजूला तात्या पाटील कंदील घेऊन चालत असे. आधीच बाबांचा चेहरा पिवळसर गोरा होता. त्यातच दिव्यादिकांचा प्रकाश मिसळला गेल्याने त्याला तांबे मिसळलेल्या पिवळ्या सोन्याप्रमाणे रंग येई साईंच्या चेहऱ्याला. आणि सूर्योदयाच्या पूर्वी दिसणाऱ्या तांबड्या प्रकाशाने शोभू लागे तो चेहरा. धन्य त्या काळचे ते पवित्र साईंचे दर्शन. उत्तरेकडे एकाग्रचित्त करून उजवा हात अर्धवट उंचावून जणू काय ते कोणाला बोलवितच असल्याचे वाटत असे. तेथून पुढे चावडीकडे नेऊन भक्तजन बाबांना सन्मानाने त्या गादीवर बसवत आणि अंगाला चंदन वगैरे चोळून दिव्य अलंकार वस्त्र नेसवत असत. भक्त कधी कलगी तुऱ्यासह पागोटे, कधी सुंदर मुकुट, तर कधी गहिऱ्या रंगाचा जरीकाठी फेटा साईंच्या डोक्याला ठेवून मोहक भरजरी पोशाख साईंना चढवत असत. आणि गळ्यात प्रेमाने हिरे, मोती, पाचू या रत्नांच्या माळा भक्त घालत साईंच्या गळ्यात. कोणी बाबांच्या कपाळावर कस्तुरीचा टिळा, सुंदर टिळा म्हणजे गंध तिळक लावत असे, तर कोणी पाय धूत आणि अर्घ्यपाद्यादी पूजा अर्पण करत असत, तर कोणी केशराची उटी लावत आणि तोंडात विडा देत असत साईंच्या. नंतर जेव्हा 5 दिव्यांची पंचारती आणि कापराचे निरांजन घेऊन बाबांना ओवाळले जात असे, आरती केली जात असे साईंना समोर बसवून चावडीत, त्यावेळी जी शोभा दिसे त्याला उपमाच नाही. पंढरपुरास पांडुरंगाची मूर्ती ज्या दिव्य तेजाने शोभते, त्याच तेजाने साईंचे मुखमंडळ शोभत असलेले पाहून धुरंधर बंधू आणि हे बाळाराम धुरंधर आश्चर्यचकित झाले. त्यांनी पहिल्यांदा हे पाहिलं होतं. आकाशमंडळात चमकणाऱ्या विजेकडे पृथ्वीवरून कोणाला जसे पाहता येत नाही, तसेच साईंच्या कपाळावर चमकलेल्या तेजाने त्या सर्वांचे डोळे दिपले. म्हणजे अतिशय डोळे असे खूप प्रकाश समोर दिव्य असा प्रकाश पाहून, तेज पाहून मिटले गेले. असं पहाटे काकड आरतीला धुरंधर मंडळी पुन्हा गेली साईंच्या दर्शनाला. काकड आरती म्हणजे पहाटे होणारी पहिली आरती, सूर्योदयाच्या आधी किंवा त्यावेळेस. तेथेही बाबांच्या मुखावर तेजाची तीच स्थिती बाळारामांनी पाहिली. म्हणजे जे तेज त्यांनी रात्री पाहिलं होतं, दिव्य तेज अलंकारांमध्ये असताना, तेच पहाटे त्यांनी साईंच्या चेहऱ्यावर पाहिलं. तेव्हापासून बाळारामांची साईचरणी जी अत्यंत निष्ठा जडली, भक्ती जडली, ती मरेपर्यंत किंचितही ढळली नाही. म्हणजे जोपर्यंत बाळाराम होते 1925 पर्यंत बहुतेक, तेव्हापर्यंत ते साईंची भक्तीमध्येच होते. ते विठ्ठल भक्त आधी होते आणि असं नाही की विठ्ठल भक्ती संपते, पण साईंची भक्ती जोडली गेली असं इथे सांगितलं आहे. हेमाडपंत लेखक साईंच्या चरणी शरण आले आहेत. पुढील अध्यायात हा ग्रंथ पूर्ण होईल आणि सिंहावलोकन होऊन म्हणजे सिंहांच्या वारंवार मागे नजर टाकण्याच्या सवयीप्रमाणे वर्णिलेल्या गोष्टींचा पुन्हा विचार होईल. म्हणजे अवतरणिकेचा अध्याय वेगळा होईल. माझ्याकडे आता शेवटचे लक्ष द्या, असं लेखक हेमाडपंत म्हणत आहेत. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ सत्यचरित्र यांच्या सत्यचरित्राचा भक्तत्रय वृत्तकथनम म्हणजे 3 भक्तांच्या कथा या नावाचा 51वा अध्याय समाप्त झाला, संपूर्ण झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम. एक नोंद घ्यावी की हा अध्याय 51वा आहे आणि लेखक हेमाडपंत यांनी इथे शेवटी लिहिलेलं आहे की अजून एकदा एक अध्याय आहे शेवटचा आणि तो मी लिहितो आहे असं हेमाडपंत म्हणाले. पण प्रत्यक्षात हेमाडपंतांनी हा एक अध्याय पुढचा 52वा लिहिला, जो श्री सद्गुरू महात्म्य आणि साई सच्चरित्राची फलश्रुती म्हणजे फायदा काय आहे हा ग्रंथ वाचण्याचा वगैरे, त्याचं काय फळ मिळेल हे सांगितलं. आणि ग्रंथकाराची प्रसाद याचना म्हणजे साईंकडे त्यांनी जे मागणं मागितलं आहे त्याबद्दल हा ग्रंथ या अध्यायात संपवलेला आहे. आणि त्यानंतर पुढे 53वा अध्याय जो अवतरणिकेचा आहे तो हेमाडपंत यांनी लिहिला नाही आहे. त्याआधीच त्यांचं तो लिहायचा राहून गेला. त्याआधीच हेमाडपंतांचं देह अवतार संपलेला आहे, म्हणजे त्यांना मृत्यू आलेला आहे.
तर त्यामुळे अवतरणिकेचा अध्याय दाभोळकरांनी म्हणजे हेमाडपंतांनी लिहिलाच नाही आहे आणि ते बहुतेक या 52व्या अध्यायातच लिहिणार होते शेवटी, किंवा असं काही होणार होतं. पण आणि 52वा अध्यायही बहुधा अपुराच राहिला होता. तो त्यांनी जेवढा लिहिला तो इथे पोथीमध्ये जेवढा आहे तेवढाच इथेही आपण अर्थ पुढच्या अध्यायात सांगणार आहोत. पण यानंतर मग 53वा अध्याय सेपरेट वेगळा असा नंतर लिहिला गेला दुसऱ्या एका भक्ताकडून, जो अवतरणिकेचा आहे, जो हेमाडपंतांकडून लिहायचा राहिला. आणि हा आपण 52वा अध्याय आता पुढे ऐकणार आहोत, जो हेमाडपंतांनी लिहिलेला शेवटचा अध्याय आहे. पण यानंतर 53वा जो वेगळा अध्याय आहे तो अवतरणिकेचा अध्याय आहे, म्हणजे ज्यामध्ये सगळे 1 ते 52 पहिल्या अध्यायापासून शेवटच्या 52व्या अध्यायापर्यंत जो पुढच्या भागात 52वा अध्याय होणार आहे, या सगळ्या 52 अध्यायांच्या थोडक्यात, अगदी थोडक्यात कथा आणि संदर्भ येणार आहे. म्हणजे प्रत्येक अध्यायात काय झालं त्या अध्यायाच्या क्रमांकासहित आपल्याला कळेल त्या अवतरणिकेच्या 53व्या अध्यायात. मग तो अवतरणिकेचा अध्याय लिहायचा यांचा राहून गेला हेमाडपंतांचा, हे मी इथे श्रोत्यांना नोंद घ्यायला सांगतोय, हे लक्षात ठेवावं कृपया. आणि हा 52वा अध्याय जो आपण आता पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत, तो सद्गुरू महात्म्याचा, या साई सच्चरित्र ग्रंथाच्या फलश्रुतीचा आणि ग्रंथकाराने म्हणजे हेमाडपंतांनी साईंकडे जी प्रसाद याचना केली आहे, जी विनंती केली आहे त्याबद्दलचा आहे. आणि त्यांनी इथे म्हटलंही आहे या अध्यायात की अवतरणिका देऊन ग्रंथ पुरा करूया. 52व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच त्यांनी म्हटलं आहे, पण ते त्यांच्याकडून राहून गेलं आहे आणि ते नंतर जमलंच नाही आहे. त्यांच्याकडून ते न होता मग साईंनी दुसऱ्या भक्तांकडून ते अवतरणिकेचा 53वा वेगळा अध्याय पुढे बनवलेला. आपण हे दोन्ही अध्याय पाहणार आहोत. कथा वगैरे हे मुख्य 51 अध्याय आता झालेले आहेत आणि हे जे 52वं महात्म्याचं म्हणजे गुरूंचं महात्म्य काय आहे आणि साई सच्चरित्र या ग्रंथाचं फळ काय आहे, तुम्ही इथपर्यंत हे सगळे व्हिडिओ ऐकलेत, तर हे सगळे अध्याय तुम्ही ऐकलेत, त्याबद्दल तुमचं स्वतःला धन्यवाद द्या. आणि तुम्हाला या पूर्ण व्हिडिओ ऐकून हे सगळे अध्याय ऐकून समजून नेमकं काय फळ मिळणार आहे हे लेखक आणि हे साई स्वतः सांगत आहेत पुढच्या अध्यायात. हा अध्याय नक्की ऐका. हा पुढचा अध्याय 52वा आणि 53वा अध्याय जो पूर्ण अवतरणिकेचा आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अध्यायात काय झालं हे जरी तुम्ही आधी ऐकलं असेल किंवा वाचलं असेल स्वतः पारायण करताना किंवा अर्थ समजून घेताना तरी, आणि तुम्हाला माहीत असलं तरीही ऐका, कारण त्याच्याशिवाय पूर्णता येणार नाही तुमच्या या ऐकण्याला, वाचनाला. आणि तुम्हालाही कळेल की प्रत्येक अध्यायात काय झालं होतं, जे आपल्याला कधी होऊन जातं की एखादी गोष्ट एखादा अध्यायात काय सांगितलं आहे, काय लिहिलं गेलं आहे ते अनावधानाने चुकून आपण विसरतो काळोखात, तर तेही तुम्हाला पुन्हा एकदा आठवण होऊन जाईल त्या निमित्ताने. त्यामुळे 53वा अध्याय सगळ्या अध्यायांचा सार आहे. सगळ्या अध्यायांमध्ये काय काय झालं त्याचं पुन्हा दर्शने, पुन्हा ते सगळे अध्याय भेटणार आहेत 53व्या अवतरणिकेच्या अध्यायात. त्यामुळे दोन्ही अध्याय नक्की तुम्ही व्हिडिओ पहा, त्यांचे ऐका आणि त्यानंतर आपण नवीन ग्रंथाकडे वळूया. पुन्हा भेटूया गुड रीडिंगमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, ऑल नोटिफिकेशन्सला क्लिक करा, हा व्हिडिओ शेअर करा इतर घरातल्या आणि घराबाहेरच्या मित्रपरिवारांसोबत, नातेवाईकांसोबत. आणि तुम्हाला हा अध्याय, हे अर्थ, यात लिहिलेलं मुद्दे कसे वाटतात, तुमचं काय मत आहे, तुमचे काही अनुभव असतील साईंबद्दल किंवा तुमच्या सद्गुरूंबद्दल किंवा इतर तुमच्या पूजनीय ईश्वराबद्दल, देवाबद्दल, आयुष्यातले काही चांगले वाईट अनुभव तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. आणि हा प्रयत्न कसा वाटतोय, यात काही सुधारणा अजून व्हायला हव्यात असं वाटतंय, पुढे काय ग्रंथ घेऊ शकतो याबद्दल माझ्याकडे काही कल्पना आहेत, माझ्याकडे जे काही पुस्तकं आहे तेच मी वाचतोय. तर तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये खाली, या व्हिडिओच्या खाली लिहू शकता आणि मला मी नक्कीच रिप्लाय देईल त्याला. तोपर्यंत पुन्हा भेटूया गुड रीडिंगसाठी. धन्यवाद.